प्रोटीन प्रोटीन आणि प्रोटीन. जे ते त्या प्रोटीनच्या मागे लागलेले. प्रत्येक जण म्हणतो तुमच्या खाण्यात प्रोटीन आहे, प्रोटीन युक्त जेवण पाहिजे. बरं, कशासाठी पाहिजे हे प्रोटीन? हे प्रथिन कशासाठी पाहिजे? तर शरीरातली प्रत्येक कार्य करणारी जी संस्था आहे, त्या कार्य करणाऱ्या संस्थेला कार्य करण्यासाठीची ताकद प्रोटीन देत असतं. मग आपले स्नायू जे आहेत ते स्नायू मजबूत करणं, तयार करणं हे प्रोटीन करतात. रोग प्रतिकारक क्षमता वाढवणं हे प्रोटीन करतं. शारीरिक क्षमता वाढवण्याचं काम प्रोटीन करतं. जिथे झीज झालेली आहे ती झीज भरून काढण्याचं काम प्रोटीन करतं. शरीर बिघडलेलं असेल तर शरीराला रिपेअर करण्याचं काम सुद्धा प्रोटीन करतं. मग प्रोटीनचे डबे मिळू लागले, प्रोटीनची पावडर तुम्ही घेतायत, प्रोटीनसाठी मांसाहार तुम्ही करतायत, प्रोटीनसाठी टीव्हीवरती जाहिराती येत आहेत, संडे हो या मंडे रोज खावा अंडे, कारण प्रोटीनची गरज आहे. तर आज आपल्याला हे बघायचंय की खरंच हे प्रोटीन नेमकं काय आहे, प्रोटीन किती घेतलं पाहिजे, प्रोटीनची किती आवश्यकता. मी जे सांगतोय माझ्या दृष्टीने, मी अभ्यास करून सांगतोय, मी जे सांगतोय ते सत्य आहे. अर्थात अनेक जाहिराती आणि अनेक ठिकाणाहून तुमच्यावरती खूप सारं बंबार्डिंग करून सतत भडीमार केल्यामुळे कदाचित तुमच्या डोक्यात एक वेगळं ज्ञान असेल. तर माझं बोलणं ऐकताना ते ज्ञान मध्ये न ऐकता मी जे बोलतोय ते आधी शांतपणे समजून घ्या आणि मग तुमच्या मनाला जे योग्य वाटलं तो निर्णय तुम्ही घ्या. त्याच्यामुळे जे काही मी सांगतोय ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. अर्धवट हा सत्संग ऐकून तुम्हाला त्याच्यात काही कळणार नाही. हा सत्संग एक तर पूर्ण ऐका, स्किप न करता, पुढे पुढे न जाता एक एक शब्द समजून घ्या. आता प्रोटीन 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 म्हणजे आहे तरी काय? प्रोटीन म्हणजे काय? तर शरीर निर्माण करण्यासाठी, शरीराचं कार्य चालण्यासाठी, शरीर नीट व्यवस्थित ठेवण्यासाठी जो घटक आपल्याला लागतो खाण्यामधून तो आहे प्रोटीन. म्हणजे याचा अर्थ साधं सिंपल वेगळं वेगळं न करता प्रोटीन म्हणजे काय, तुम्ही काय खाता बस. उगीच अवघडात जाण्याची गरज नाही. तुमचं जेवण बस ते प्रोटीन आहे, त्याच्यातच कार्बोहायड्रेट्स आहे, त्याच्यातच विटॅमिन आहे, त्याच्यातच कॅल्शियम आहे, त्याच्यातच मॅग्नेशियम आहे, त्याच्यातच क्रोमियम आहे, त्याच्यातच कोबाल्ट आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातच आहे. आता मला सांगा, मला उत्तर पण देत चला, तुम्ही माझ्या सोबत राहायचं बरं का, मला उत्तर देत राहायचं. आपला हा लाईव्ह सत्संग आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा लाईव्ह दिसले पाहिजे आणि सकारात्मक रिस्पॉन्स मला तुमच्याकडनं पाहिजे. तर मला तुम्ही सांगा, जसं या मागच्या 25 ते 30 वर्षापासून हे खूप बंबार्डिंग तुमच्यावरती करतायत की तुझ्या जेवणात प्रोटीन आहे का, प्रोटीन आहे का, प्रोटीन 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 प्रोटीन, कॅल्शियम 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 कॅल्शियम, विटॅमिन विटॅमिन विटॅमिन, हे जे करतायत, मला एक उत्तर द्या. तुमच्या लहानपणी तुमचे आई बाबा किंवा शिक्षक, एक उत्तर द्या, यांनी कधीतरी तू प्रोटीन खातो का असं म्हटलं होतं का? प्रोटीन असा एक शब्द वेगळा घेतला होता का? बोलत राहा माझ्यासोबत. तू कॅल्शियम किती घेतो असं कधी मोजून घेतलं होतं का? नाही. तू विटॅमिन ए चं सप्लिमेंट घेतो का, विटॅमिन डी चं सप्लिमेंट घेतो का, विटॅमिन सी चं सप्लिमेंट घेतो का, अशा गोळ्या तुमच्या माझ्या लहानपणी कधी होत्या का? मला उत्तर द्या.
नाही. बरं, मग तुम्ही आणि मी लहानपणी आजारीच होतो का हो? तुमची स्नायूंची वाढ झालीच नाही? तुमच्या आई बाबांची उंची वाढलीच नाही? तुमच्या माझ्या पूर्वजांचं शरीर चांगलं राहिलंच नाही? तुमच्या माझ्यामध्ये लहानपणी ताकद नव्हतीच? सांगा. अरे उलट आताच्या पेक्षा जास्त आरोग्य संपन्न जीवन आपण जगायचो की नाही जगायचो? बोलत राहा माझ्यासोबत, शांत बसू नका. अरे कुठलंही पाणी प्यायचो, कुठेही खेळत राहायचो, कुठेही आपण जात राहायचो. होतं की नव्हतं? शाळेत कधी वॉटर बॅग नेली नाही, पण तरी सुद्धा शरीर तर मजबूत होतं की नाही? बॉडी बिल्डिंग झाली की नाही? बरं, शेतकऱ्यांनी कधी प्रोटीनचं नाव घेतलं होतं? अरे एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण काय नाही केलं की तो केवढ्या लीला केल्या? कंसाला मारलं, गीता सांगितली, पर्वत वरती उचलला. श्रीकृष्णाच्या म्हणजे देव रूपात असताना सुद्धा ते त्यांचाच शिष्य अर्जुन त्याचे सारथी बनले, भजन म्हटले, खेळ खेळले. केवढी ताकद असेल? मग कुठे लिहिलेलं आहे का मला सांगा की भगवान श्रीकृष्णांनी प्रोटीनेक्सचा डबा घेतला? सांगा. गौतम बुद्धांनी कुठे लिहिलंय? महावीरांनी कुठे लिहिलंय? ज्ञानेश्वर माऊलींनी कुठे लिहिलंय? सांगा. मग याचा अर्थ आता जी प्रोटीन पावडर भेटतात, प्रोटीनचा मारा तुमच्यावरती करतायत, प्रोटीन खा असं सांगतायत, याचा अर्थ काय आहे तुम्ही हे समजून घेताय का? तुम्ही कधी ऐकलं का सगळ्यात बलशाली असलेला भीम त्यांनी प्रोटीनेक्सचा डबा घेऊन बॉडी बिल्डिंग केलं? कधी ऐकलं का तुम्ही? सांगा मला तुम्ही. नाही. तुम्ही मला सांगा, हे जे काही सुरू आहे हे सगळं कशामुळे सुरू असेल? मग तुम्हाला काय वाटतं बरं? बोला. कशामुळे सुरू असेल? ही जाहिरात करताय, बंबार्डिंग करताय, प्रोटीन घ्या, प्रोटीनचा डबा घ्या, प्रोटीनसाठी अंडे खा, प्रोटीनसाठी मांसाहार करा, तुमच्या जीवनात प्रोटीन पाहिजे, प्रोटीन पाहिजे, प्रोटीन पाहिजे. तुम्ही डबे विकत आणतात, कशासाठी सुरू असेल? तुम्हाला काय वाटतं? बिझनेस, राईट. व्यवसाय, पैसे कमवणं. माझ्या बोलण्याला मला काय सांगायचंय तेच समजून घ्या. प्रोटीनची गरज नाही का? आहे. कॅल्शियमची गरज नाही का? आहे. पण पहिलेही आपण हे घ्यायचो, आताही आपण घेतोय, पण आज एवढी जाहिरात आणि बाजार कधीच मांडलेला नव्हता. 30 वर्षाचे झाले, तुम्हाला प्रोटीनची गरज आहे, हा डबा घ्या. त्याच्यामुळे एक एक गोष्ट तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवा, तुम्हाला आज कळणार. आजचं विज्ञान सांगतं, आजच्या दवाखान्यात सांगितलं जातं, काय सांगितलं जातं की माणसाला जर शरीर चांगलं ठेवायचं असेल तर किती प्रोटीन पाहिजे हो? 1 किलो मागे 0.8%, 8 ग्रॅम, 0.8 ग्रॅम एवढं प्रोटीन 1 किलोला पाहिजे. मग तुम्ही 60 किलो आहे तर 0.8 गुणिले 60 तितकं ग्रॅम प्रोटीन तुम्हाला पाहिजे. लहान पोरग एखादं 20 किलोच आहे, तर आजचं विज्ञान सांगतंय, विज्ञान हे सांगतंय की 20 किलो आहे ना, 20 गुणिले 0.8 करा, तितकं ग्रॅम प्रोटीन तुम्हाला शरीरामध्ये पाहिजे आहे. बरोबर. मग बॉडी बिल्डिंग पासून तर रोगप्रतिकारक क्षमतेपर्यंत सगळ्यांना प्रोटीनची गरज आहे. पण मग आता मला सांगा, विज्ञान हे सांगतंय, डॉक्टर हे सांगतायत, मग हे प्रत्येक वेळेला रोज रोज मोजत बसायचं का? या जाहिरातीचा परिणाम असा होतोय की जिम मध्ये जाणाऱ्या मुलाला असं वाटतं
की मला जर बॉडी बिल्डिंग करायची असेल, माझे मसल जर चांगले राहिले पाहिजे, मला जर ताकद पाहिजे, तर मी नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे, मी अंडी खाल्लीच पाहिजे, कारण बॉम्बार्डिंग आहे. पण हेच मुलं त्यांना सत्य बघण्याची तयारी नाहीये, की अरे बाबा विराट कोहली स्वतः व्हेगन झालेला आहे. विराट कोहलीचा स्टॅमिना केवढा आहे सांगा. तो तर दूधही घेत नाही. आणि विराट कोहलीची मुलाखत तुम्ही YouTube वरती अवेलेबल आहे, तुम्ही बघून घ्या. ज्या वेळेला शरीरामध्ये विराट कोहलीच्या अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झालेले होते, त्यांनी खूप सारे ट्रीटमेंट घेतल्या, पण ते प्रॉब्लेम दूर झाले नाही. ते मसल संबंधीचेच प्रॉब्लेम्स होते, ते मसल क्रॅम्प व्हायचे त्याच्या संबंधीचेच प्रॉब्लेम होते. ते सगळे प्रॉब्लेम ते औषध घेऊन नॉनव्हेज खाऊन दूर झाले नाही. आणि ज्या वेळेला विराट कोहली पूर्ण व्हेगन झाला, विराट कोहलीची मुलाखत YouTube वरती तुम्ही बघून घ्या, की जेव्हापासून मी पूर्ण शाकाहारी झालो, मला प्रोटीन तर मिळतच, पण माझे स्नायू अजून मजबूत झाले आणि माझा स्टॅमिना वाढला. बरं, पहिल्यांदा हे सांगतो की नॉनव्हेज खा किंवा खाऊ नका याच्याविषयीचा हा सत्संग नाही बरं का. ते तुम्ही नंतर ठरवा. हा सत्संग कशासाठी आहे? प्रोटीनची गरज खरंच किती आहे हे मोजत बसायचा का? हे मी का सांगतो माहितीये का, मला एका मुलाचा कॉल आला आणि त्या मुलाला त्याने मला असं मोजून सांगितलं की माझं वजन एवढं आहे, मग इतकं प्रोटीन पाहिजे. मग त्याच्याकडे यादी होती की काजूमध्ये एवढं प्रोटीन आहे, पोळीमध्ये एवढं प्रोटीन आहे, त्याच्यानंतर त्या भाजीमध्ये एवढं प्रोटीन आहे, दुधामध्ये एवढं प्रोटीन आहे, चीजमध्ये एवढं प्रोटीन आहे. मग मी 5 ग्रॅम चीज घेतलं, मी 10 ग्रॅम काजू खाल्ले, मी 20 ग्रॅम पनीर खाल्लं, मी 30 ग्रॅम हे केलं आणि मग माऊली आता मला एवढं भेटलं. मग अजून काय करू मी? मला बॉडी बिल्डिंग करायची. मी डोक्याला हात लावला आणि विचार करायला लागलो की इतकं ग्रॅम हे, इतकं ग्रॅम हे, इतकं ग्रॅम हे, असा विचार करून 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 मनावर परिणाम होणार नाही का? अरे तुमच्या माझ्या पूर्वजांनी कधी केलेलं होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर साथीदारांनी, मावळ्यांनी एवढे किल्ले जिंकले. मला उत्तर द्या, कधीतरी त्यांनी प्रोटीन मोजून घेतले? हे असले प्रकार फालतूपणा असं सुरू केला? अरे अफजल खान केवढा होता विचार करा, त्याचं शरीर केवढं होतं, त्याची बॉडी केवढी होती. आणि आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं शारीरिक उंची तशी कमी होती, पण मसल्स, मनाची ताकद, मनाची ऊर्जा, अंगातली ताकद केवढी असेल. एवढ्या मोठ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. कधी त्यांनी मोजून घेतलं असेल प्रोटीन? आज खरंच बाजार झालाय हो, बाजार. तळमळीने सांगतो, याच्यात प्लीज अडकू नका. अरे वेगळं काही करण्याची गरज नाही. मी स्वतः 43 वर्षाचा आहे, शाकाहारी आहे. रोज 15-15 किलोमीटर पळतो, रोज पळतो. माझे पळण्यासाठी स्नायू मजबूत नाही पाहिजे सांगा? मी रोज डोंगर चढतो, त्यासाठी स्नायू मजबूत नाही पाहिजे? 43 वर्षात एकदा तर मला कमरेचा, पोटाचा, डोक्याचा कुठला आजार यायला पाहिजे होता ना. मला का नाहीये? आणि माझ्यासारखे लाखो लोक आहेत, त्यांना का नाही? मग या प्रोटीनसाठी अरे भगवद्गीतेत संपूर्ण ज्ञान आहे. गौतम बुद्धांनी संपूर्ण नॉलेज दिलेलं आहे, महावीरांनी संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. त्यांनी कुठं प्रोटीनसाठी अंडे खा हे सांगितलेलं आहे? द्या ना उत्तर. गौतम बुद्धांनी शब्द वापरलेला आहे, सात्विक अन्न आणि सम्यक अन्न. श्रीकृष्णाने सांगितलेले सात्विक माणसाला कसं जीवन आवडतं, राजसिक माणसाला कसं जीवन आवडतं आणि तामसिकला कसं आवडतं. सात्विक बना, सात्विक जीवन करा, हे गीतेत सांगितलेलं. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून आजचा सत्संग ऐकण्याकरता सुद्धा आहे ना, तेवढं सात्विकता पाहिजे, संवेदनशीलता पाहिजे. मला ऐकायचंय, मला खरं ज्ञान घ्यायचंय, हे खरं ज्ञान घेण्यासाठीची तळमळ पाहिजे. नाही तर तुम्ही जिभेत अडकलेले लोक असतील ना, माझं बोलणं ऐकू सुद्धा शकणार नाही. तुम्हाला भीती असेल, हा का मांसाहार सोडायला सांगतो का? असं मी काही सांगणार नाही. लोक माझ्या जवळ, बरेच लोक शिबिर करत नाही आपलं, का बरं?
त्या अनेक लोकांचा गैरसमज, नाही नाही त्या बाबामध्ये काहीतरी ताकद आहे, ऊर्जा आहे, ते काय करतं माहितीये का, त्याच्याकडे गेलं ना तर आपली दारू पिणं सुटतं म्हणे. का बरं? कारण महाराष्ट्रातल्या 50,000 लोकांनी दारू पिणं सोडलेलं आहे. म्हणून अनेक दारू पिणारे लोक शिबिरच करत नाही. का बरं? नाही, माऊलीकडे गेलो ना दारू पिणं सुटेल, आपली दारू सोडून देऊ आपण. अरे मी काय कुठला मंत्रण तंत्रण, कुठला बाबान, कुठला महाराज आहे का? सर्वसामान्य व्यक्ती. मी फक्त सायंटिफिकली लोकांना सांगतो, दारू पितायत हे असं असं जीवन तुमचं जगणं आहे, दारू पिली नाही तर असं असं होईल, जीवनशैली तुमची बदलली तर असं होईल, जीवनशैली नाही बदलली तर असं होईल. ही माझं सांगणं आहे, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. पण ज्यावेळेस मी प्रेमाने सांगतो, सायंटिफिकली सांगतो, त्यांचं मन शांत होतं, ते प्राणायाम करायला लागतात, त्यांच्यातली सात्विकता वाढते, ते त्यांचा निर्णय घेतात. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे. हे मोजत बसायचं नाही. मग पूर्वीच्या काळचे लोक आजारीच पडायचे का? किंवा अनेक लोक आज सांगतायत की मग त्याच्यासाठी अंडे खायला पाहिजे, मांसाहारच करायला पाहिजे, तरच प्रोटीन भेटतं. मग शाकाहारी लोकांना माझ्यासारख्या प्रोटीन भेटतच नाही का? भेटतं. म्हणून आजचा क्लास जो तुम्ही आहे ना, तो कुठेच तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. कारण सगळीकडे काय सांगतात माहितीये का? प्रोटीन घ्या, प्रोटीन घ्या, प्रोटीन घ्या 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 घ्या. पण ते प्रोटीन घेणं महत्वाचं नाहीये, लक्षात घ्या. घेणं महत्वाचं नाही. ते प्रोटीन घेतल्याच्या नंतर ते प्रोटीन शरीरात ऍब्झॉर्ब होतंय का? ते प्रोटीन तुम्हाला पचतंय का? त्या प्रोटीन मधून खरंच शरीरामध्ये काय घडतं? ते प्रोटीन पचून किंवा प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन अमायनो ऍसिड शरीरामध्ये तयार होणं, हे नेमकं कार्य कोण करतं? ते अमायनो ऍसिड पुढे रक्तातून लिव्हर मधून ते पेशींमध्ये कसे जातात? आज हे बारीक अगदी छोट्या छोट्या गोष्टी अशा मी तुम्हाला हे सांगणारच आहे की खाल्ल्याच्या नंतर पुढे काय 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 आणि कुठे कुठे हे जातं, हे मी याच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळा. की हे यकृत, स्वादुपिंड, जठर हे काय करतं, याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या पूर्वी हे आहे का की मी तुम्हाला खाणं बदला आणि तुम्हाला काही काही तुम्हाला जबरदस्ती करण्यासाठी इथे आलेलो नाही. मी सत्य सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. सगळे लोक म्हणतात घ्या घ्या घ्या, पण ते पचवायचं कसं? हे कसं झालेलं आहे माहितीये का? एखादं लेकरू बिघडलेलं असेल तर त्याचे घरचे, त्याचे शेजारचे, पाजारचे, त्याचे दोस्त, त्याच्या आई बापाला काय सांगतात? लग्न करून टाका एकदाच लग्न करून टाकलं ना, तर लग्न करून टाकलं तर बरं होईल, ठीक आहे, सुधरल. आई बाप हा विचार करत नाही की लग्न करून टाकलं तर सुधरल का त्या पोरीचं जीवन बिघडेल. करून टाका करून टाका करून टाका. नंतर तसंच झालेलं आहे. प्रोटीन घ्या प्रोटीन घ्या प्रोटीन घ्या, पण ते प्रोटीनचं अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर कसं होईल? ते प्रोटीन पचतं का? ऍब्झॉर्ब होतं का शरीरात? नीट आहे का? प्रोटीन घेतल्यापेक्षा प्रोटीन शरीरात ऍब्झॉर्ब होतं का, शोषल्या जातं का, हे महत्वाचं आहे. ते कुठं शोषल्या जातं, कसं शोषल्या जातं, हे बघूयात. तुमचं तुम्ही नंतर ठरवा. मग प्रोटीनची गरज आहे बरं का शरीराला, खूप गरज आहे, पण असं मोजून आणि वेगळं कधी घ्यायचं नसतं. शरीराची वाढ होण्यासाठी लहानपणापासून प्रोटीन गरजेचं आहे. प्रोटीन काय करतं? जसं आपल्याला घर बांधायचं, तर घर बांधायचं असताना काय काय सामान लागतं? विटा लागतात, वाळू लागतं, पाणी लागतं, दगड लागतं, बरोबर ना? पायाला सिमेंट लागतं. आता हे विटा, वाळू, सिमेंट, पाणी याची गरज कधी आहे? घर बांधेपर्यंत. राईट? हॅलो? घर बांधेपर्यंत. घर बांधून झाल्यावर सुद्धा याची गरज पडेल का? पडेल नाही, बरोबर? याची गरज पडणार नाही. हा, तुम्ही थोडस सोबत ठेवू शकता. कधी? जर कुठलं प्लॅस्टर उडलं, जर कुठे नवीन बांधकाम करायचं आहे, जर काही तोडफोड झाली, तर ती तोडफोड झाल्याच्या नंतर पुन्हा ते लागेल, बरोबर आहे? म्हणजे सेम तसंच घर म्हणजे आपलं शरीर, हे घर पूर्ण डेव्हलप होईपर्यंत 15, 16, 17, 18 वर्षापर्यंत प्रोटीनची जास्त आवश्यकता आहे. सुरुवातीला तर अजून जास्त आवश्यकता आहे, पण नंतर नंतर ते जसं खराब झालं तर रिपेअर करण्यासाठी प्रोटीनची जास्त गरजेचं आहे, असं सांगतं भारतीय शास्त्र, असं सांगतं भारतीय विज्ञान, असे सांगतात ऋषीमुनी लोक. पण आजचं विज्ञान, आजचा दवाखाना आणि आजचे लोक मात्र असे सांगतायत की नाही, उलट 30-40 वर्षाच्या नंतर जास्त प्रोटीनची गरज आहे. आता
खरं कोण आहे खोटं कोण आहे? त्याच्यापूर्वी तुम्ही मला सांगा, तुम्हाला माझं वाक्य कळालं तर बघा, निर्मिती ही निर्मात्यापेक्षा मोठी असू शकते का? निर्मिती ही निर्मात्यापेक्षा मोठी असू शकेल का? म्हणजे सोप्या शब्दात विचारतो, तुम्हाला निर्माण कोणी केलं? तुम्हाला निर्माण कुणी केलं? सांगा मला. कुणी केलं? देवानी केलं, बरोबर आहे. निसर्गाने केलं. आता निसर्गापेक्षा तुम्ही मोठे असू शकता का? सांगा. आणि ज्याला असं वाटतं की निसर्गापेक्षा आम्ही मोठे आहोत, एकदा हवा वाहन बंद होऊ द्या, एकदा पाऊस पडणं बंद होऊ द्या, जिवंत राहू आपण. मग आता मला सांगा, जर निसर्गाने परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि आपण क्रिएशन आहोत, क्रिएटर तो आहे, तर तुम्हीच मला एकदा उत्तर द्या, आपल्यापेक्षा जास्त डोकं क्रिएटरला असेल की नसेल? आपल्यापेक्षा जास्त डोकं त्या परमेश्वराला, निसर्गाला असेल की नसेल? तुम्हाला काय वाटतं? बोलो भाई. असेल, राईट. मग आपल्यापेक्षा जास्त डोकं जर त्या निसर्गाला आहे, तर निसर्ग काय करतो बघा, शरीराच्या वाढीनुसार, नीट ऐका, शरीराच्या वाढीनुसार निसर्ग प्रत्येक प्राण्याच्या दुधामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात प्रोटीन देत असतो. कळतंय का? पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक प्राण्याच्या शारीरिक आणि मानसिक गरजेनुसार वेगवेगळं प्रोटीन देत असतो आणि त्या प्राण्याची आई निसर्ग तिच्या दुधामध्ये तितकंच प्रोटीन देतो जितकं त्या प्राण्याच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी. तो किती लवकर वाढतो, त्याच्या शरीराची वाढ किती लवकर होते. जसं तुम्ही जर बघितलं तर ससा जो आहे, ससा, त्या सशींच्या त्या दुधामध्ये किती टक्के प्रोटीन असतं? 9.5% असतं. कुत्रीच्या दुधामध्ये 6.5% प्रोटीन. कुत्रीच्या दुधामध्ये 6.5% प्रोटीन आहे. बकरीच्या दुधामध्ये 5.5% प्रोटीन आहे. बकरी 5.5. गाय आणि म्हैस हिच्या दुधामध्ये 3.5% प्रोटीन आहे. गाई म्हशीच्या दुधामध्ये 3.5% प्रोटीन आहे. पण आपली आई, माणसं, आईच्या दुधामध्ये किती प्रोटीन असतं? 1.4%. कारण आपल्या शरीराची वाढ हळूहळू होत असते. कळतंय का तुम्हाला मला काय सांगायचंय? जसं गाईचं पिल्लू एवढं असतं, पण त्याची वाढ किती फास्ट होते की नाही? मग जेवढ्या फास्ट वाढ होणार आहे, लक्षपूर्वक आहे का, जेवढ्या फास्ट वाढ होणार आहे तेवढं जास्त प्रोटीनची गरज आहे. समजतंय? आपली वाढ कशी होती? हळू 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 हळू. आपलं 1 वर्षाचं पिल्लू छोटस आणि गाई म्हशीचं पिल्लू सारखंच असतं का? गाई म्हशीच्या पिल्लाला सुद्धा मांडीवर घेऊन आले माझ्या बाला, करू शकता का? वजनी मरताल की नाही तुम्ही? का बरं? त्याची फास्ट वाढे, फास्ट वाढे, जास्त प्रोटीन पाहिजे. हळूहळू वाढे, योग्य प्रमाणात प्रोटीन आहे. म्हणून आईच्या दुधामध्ये सुरुवातीला बाळ जन्माला आल्या आल्या 1.4% प्रोटीन असतं, पण मोजा 6 महिन्याच्या नंतर आईच्या दुधातलं प्रोटीनचं प्रमाण आपोआप कमी होतं, 1.2% होतं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी तर आईचं दूधच बंद होऊन जातं आपोआप, कारण बाळाला खाण्यासारखे दात आलेले असतात. इकडे दात आले बाळाला की आईचं दूध कमी व्हायला. काय कमाल असेल? विचार करा ना तुम्ही, शरीर कसं निर्माण झालेलं, निसर्गाने कसं निर्माण केलेलं आहे, विचार करा. म्हणजे याचा अर्थ आपल्यापेक्षा जास्त कळतं. कुणाला कळतं? निसर्गाला कळतं. मग निसर्ग जर हे सांगतो की वयानुसार प्रोटीन कमी 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 होतंय आणि आजचा दवाखाना हे सांगतोय की प्रोटीन जास्त 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 मिळवा, वयानुसार जास्त घ्या, मग खरं कोण आहे खोटं कोण आहे आता तुम्हीच बघा बाबा.
निसर्गाला जास्त कळतं का कोणाला जास्त कळतं ते तुम्हीच बघा. बरं, आता दुसरा एक पॉइंट, आणि मग प्रोटीनचं पचन हे सगळ्यात महत्वाचं. प्रोटीनचं पचन, प्रोटीनचं ऍब्झॉर्प्शन हा महत्वाचा भाग आपला आजचा हा आहे. तो 2-3 मिनिटाच्या नंतर सुरू करू, पण त्याच्या आधी मला सांगा, काय सांगितलं मी तुम्हाला? मी तुम्हाला सांगतोय की आपलं काय होतं माहितीये का, आपण ऐकतो आणि खरं खोटं कधीच बघत नाही. बॉडी बिल्डिंग साठी काय पाहिजे? प्रोटीन पाहिजे, अंडे पाहिजे, मांस पाहिजे, नॉनव्हेज पाहिजे, बॉडी बिल्डिंग पाहिजे, प्रोटीन पाहिजे, प्रोटीन पाहिजे. कशातूनही घे. तू शाकाहारी असेल तर पनीर खा, शाकाहारी असेल तर सोयाबीन खा, शाकाहारी असेल तर टोफू खा, शाकाहारी असेल तर तू तुझं अजून काय काय असेल ते तू ते सगळं घेऊन टाक ज्याच्यात प्रोटीन जास्त आहे. कुणीतरी सांगताना आपण ऐकतो आणि मग त्यासाठी आपण खूप काही करतो. आता मला सांगा, मसल्स बिल्डिंगसाठी आणि ताकदीसाठी जर प्रोटीनची गरजेचं आहे, मला एक उत्तर द्या. गाय काय खाते? बैल काय खातो? घोडा काय खातो? बोला. हत्ती काय खातो? बोला. फक्त पालेभाज्या. बरोबर. अरे एक बैल तो असेल, नांगर ओढतो, नांगर. विचार करा. ऊस वाहून नेणाऱ्या बैलगाड्या जर बघितल्या, ती खिल्लारी बैल बघा, केवढे मसल्स आहेत त्यांचे, केवढं वजन आहे त्या ऊसाचं. विचार करा. मग ऊस वाहून नेण्याकरता बैलात ताकद पाहिजे की नाही पाहिजे? अरे हॉर्स पॉवर मध्ये आपण पॉवर मोजतो. घोडा पळताना कसे दिसतात त्याचे स्नायू बघा. आणि हत्तीमध्ये किती ताकद आहे. मग आता एकदा मला विचार करा, मी तुम्हाला काय सोडा काय नका सोडू काही सांगणार आहे बरं का. तुम्ही सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करा. मग या गाईला, बैलाला, घोड्याला, हत्तीला, जिराफाला कशातून मिळतो प्रोटीन? पनीर मधून, अंड्यामधून, रेड मीठ, लाल मांसामधून, चिकन मधून, कशातून मिळतं? सत्य काय तुमचं तुम्ही बघा. जर हे खाऊनच प्रोटीन भेटत असेल तर या हत्ती, घोडे, शाकाहारी प्राणी, हे सगळे प्राणी, बैल, यांना प्रोटीन कसं काय मिळालं मला सांग. बरं मला नका सांगू, स्वतःला सांगा. बोलू बाई. याचा अर्थ तर हाच आहे ना. याचा अर्थ हा आहे की आपला आपल्या निसर्गावरती, आपल्या आपल्या शरीरावरती, आपला आपल्या परमेश्वरावरती विश्वासच नाही. आपला आपल्या आत्मशक्तीवरती विश्वासच नाहीये की अरे बाबा भारतीय जे जेवण आहे, वरण भात भाजी पोळी, याच्यातून तुम्हाला पुरेसं प्रोटीन मिळतं. जे ऋषीमुनी लोकांनी सांगितलं होतं, जे गौतम बुद्धांनी सांगितलं होतं, जे महावीरांनी सांगितलेलं होतं, जे सगळ्याच संतांनी सांगितलं होतं, जे तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, जे मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या चरित्रातून मिळतं, आपल्याला आपल्यावरती विश्वासच नाही. असं कधी असतं का? तोंड वाकडं करू नका. मी स्वतः पूर्ण शाकाहारी. अरे माझ्या जेवणामध्ये मी किती जेवण करतो? मी दिवसातून फक्त अर्धी ज्वारीची भाकर खातो. कधी थोडासा भात असेल तर भात खातो. संध्याकाळी अर्धी ज्वारीची भाकर खातो आणि बाकीचं सगळं 70 ते 80% कच्च्या भाज्यांचं मी सेवन करतो. तरी 15 किलोमीटर रोज पळतो. तरी शेतामध्ये कष्टाचे काम मी करतो. मी काही कुठला बाबा नाही नुसतं, किंवा कुठलं प्रवचनकार नाही, कुठलं नुसतं प्रवचन तुमच्या समोर बोलण्याचं काम. आम्ही शेतामध्ये कुस्ती खेळतो. आम्ही शेतामध्ये मोठे मोठे वेगवेगळे दगड असतात, ते दगड उचलतो. आम्ही रोज डोंगर चढतो. उदाहरण बघा तुम्ही माझं. त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाका. मी तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही स्वतःला सांगा की देवानी तुम्हाला इतकं कमी दिलंय का? देवानी तुम्हाला शाकाहारी प्राण्यांना शाकाहारामध्ये एवढं कमी दिलंय का की तुमचं पोट भरण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्राण्यांना मारावंच लागणार आहे?
विचार करा. खरंच एवढं कमी दिलंय का निसर्गाने तुम्हाला की तुमचं पोट भरण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्राण्यांना मारावं लागेल? मग का सांगितलं गौतम बुद्धांनी अहिंसा? का सांगितलं महावीरांनी अहिंसा? का सांगितलं कृष्णाने सात्विक आहार? सांगा ना. का आमचे संत म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी? सांगा. त्यांच्यात ऊर्जा नव्हती का? त्यांच्यात ताकद नव्हती का? आता आपण पुढे बघूयात. चला, ये छोड़ दो, चलो जाने दो. चला ठीक आहे. तुम्ही जे काही प्रोटीन खातात ते प्रोटीन खाल्लं. आता इकडे लक्ष द्या, या आकृतीकडे लक्ष द्या. तुम्ही जे काही प्रोटीन खातात, काय आहे इथे लिहिलेलं? पचन संस्था. आता तुम्ही जे काही खाल्लं, आता माझ्याकडे लक्ष द्या. जे काही तुम्ही खाल्लं ते काय खाल्लं याच्यापेक्षा ते ऍब्झॉर्ब झालं का याला जास्त महत्व आहे. ते शोषून घेतलं का शरीराने याला जास्त महत्व आहे. अविदर ध्यान दो. आता हे तोंड आहे बघा. आता हे तोंड काय करतं? इनटेक खातं. आता हे जे खातं आता याच्यातून प्रोटीन मध्ये जाणार. ठीक आहे, या तोंडातून प्रोटीन मध्ये जाणार आहे. आता हे प्रोटीन गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा हे प्रोटीन या अन्ननलिकेतून खाली जाईल आणि अन्ननलिकेतून खाली कुठे जाईल? या जठरामध्ये जाईल. कळालं? अन्ननलिकेतून हे प्रोटीन या जठरात जाईल. आता तिथे काय होतं? दोघांचं इंटरॅक्शन होतं. तुमच्या प्रोटीनचं आणि तुमच्या जठराचं इंटरॅक्शन होतं, म्हणजे चर्चा होते. काय चर्चा होते? जसं ते जेवण या अन्ननलिकेतून मध्ये गेलं, कुठे गेलं? जठरामध्ये गेलं. ते जठरात गेल्याच्या नंतर ते प्रोटीन काय म्हणतं? स्वागत तो करा हमारा. क्या स्वागत नहीं करोगे हमारा? क्या हमसे बातचीत नहीं करोगे? कोण म्हणतं? प्रोटीन म्हणतं. आता जसं त्या प्रोटीन इथून मध्ये गेलेल्या प्रोटीनने त्या जठराला सांगितलं स्वागत तो करो हमारा, तसं हे जठर काय म्हणतं माहितीये का? स्टमक त्या प्रोटीनला काय म्हणतं? ते जठर त्या प्रोटीनला म्हणतं तुम मेरा वहां इंतजार कर रहे थे और मैं तुम्हारी यहां राह देख रहा था. तुम मुझे वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं. असं कोण म्हणतं? दिवार मधला अमिताभ नाही. असं कोण म्हणतं? जठर म्हणतं. आणि जसं प्रोटीन या जठरात आलं, स्वागत तो करो भाई हमारे असं ते म्हणालं आणि प्रोटीननी त्या जठरात प्रवेश केला की जठर काय म्हणतं? तुम मुझे वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं, चलो अब मैं तुम्हारा स्वागत करूंगा. ते स्वागत सुद्धा कसं? स्वॅग से करेंगे सबका स्वागत जे होतं ना, तसं 2 प्रकारचं स्वॅग आपल्या जठरामध्ये. जसं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो, तसं पुष्पगुच्छ देऊन स्वागत जसं करतं ना, तसं हे आपलं जठर 2 गोष्टी त्या अन्नात मिक्स करून स्वागत करतं. काय करतं? हे बघा, हे जे जठर आहे ना, हे जठर 2 गोष्टी त्या प्रोटीन मध्ये टाकतं. काय काय टाकतं? HCl. बोलो, HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl. आणि दुसरं टाकतं ते म्हणजे पेप्सिन. काय काय जठरामध्ये काय आल्याच्या नंतर काय करते? ते HCl आणि पेप्सिन. आता लक्षपूर्वक ऐका. वरतून आलेलं जठरात आलेलं प्रोटीन जठर काय करतं? स्वागत करतं. गुलाब पुष्प देऊन स्वागत, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत नाही. मग काय देऊन स्वागत करतं? ते सांगा मला. ते काय देऊन स्वागत करतं? ते HCl आणि पेप्सिन देऊन स्वागत करतं. मग आता हे प्रोटीन काय करेल? HCl आणि पेप्सिन मध्ये आंघोळ करेल. त्याच्यामध्ये ते HCl आणि पेप्सिन काय करेल? असं जसं ते हे असतं ना, सिमेंट काला बनवणारी ते बांधकाम करताना ते मशीन, तसं ते HCl त्याच्यात मिक्स होईल, तसं ते पेप्सिन त्याच्यात मिक्स होईल आणि इथून आलेलं प्रोटीन ब्रेकडाऊन होईल. त्याचे तुकडे 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 होईल.
HCl आणि पेप्सिन काय म्हणतं, मैं तुम्हारे टुकड़े 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 करूंगा. क्यों टुकड़े टुकड़े करेंगे? क्योंकि जब टुकड़े टुकड़े हो जाएंगे तो ये प्रोटीन का रूपांतरण अमाइनो एसिड में हो जाएगा. कळतंय का? आणि प्रोटीन अमायनो ऍसिड मध्ये काय होतं, रूपांतरित होतं. आता प्रोटीन जसं अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर झालं त्याचं, की मग त्याच्या पुढं काय होतं, त्याच्या पुढं लक्षपूर्वक ऐका, अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर झालं आणि अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर ते गेलं जठरामधून पुढं. जठरामधून पुढं गेली, इकडे बघा, ते गेलं या लहान आतड्यामध्ये. पण अफसुनो, लहान आतड्यात जाण्यापूर्वी इथं बघा, हा निळा, हे बघा, हे आहे पॅनक्रियाज. दिसतंय, याचा कलर चेंज केलेला आहे, पण हे आहे स्वादुपिंड. आता हे स्वादुपिंड आहे. हे जे स्वादुपिंड आहे ना, हे स्वादुपिंड महत्वाचं. प्रोटीनचं ब्रेकडाऊन होण्याकरता 2 पार्ट सगळ्यात महत्वाचे आहेत. प्रोटीनचं अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर होण्याकरता 2 पार्ट सगळ्यात महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा, एक आहे जठर म्हणजे स्टमक, आणि दुसरं आहे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज नाम तो सुना होगा. शुगर वाल्यांना सगळ्यांना पॅनक्रियाज माहिती. पॅनक्रियाज म्हणजे काय, स्वादुपिंड काय करतं ते, तर 2 गोष्टी तुम्हाला माहिती. एक इन्शुलिन निर्माण करतं, ग्लुकॅगॉन निर्माण करतं, त्याच्यामुळे रक्तातली साखरची जी लेवल आहे, रक्तातल्या साखरेची लेवल, ती रक्तातल्या साखरेची लेवल मेंटेन होते, बरोबर. पण लक्षपूर्वक ऐका, सगळ्यात व्हेरी 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 इम्पॉर्टंट, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होण्याकरता HCl ची जी लेवल आहे, HCl ची जी लेवल आहे ही बरोबर पाहिजे. HCl ची लेवल कमी झाली किंवा जास्त झाली तरी सुद्धा प्रोटीन अमायनो ऍसिड मध्ये रूपांतरित होणार नाही. आणि याच्याकरता तुमचं पीएच व्हॅल्यू जे आहे शरीराचं, हे बरोबर कंट्रोल मध्ये पाहिजे. बिलो 7 गेलं, ऍसिडिक शरीर होऊन जाईल, ऍसिड जास्त निर्माण होईल. पीएच व्हॅल्यू वाढली कमी झाली तर त्याचे सुद्धा प्रॉब्लेमच. मग ज्या वेळेला HCl जास्त तयार होईल, लक्षपूर्वक ऐका, तुमचं जे जठर आहे बघा इकडं, या जठरामध्ये जर HCl जास्त झालं म्हणजे ऍसिडिक जर झालं, याचा अर्थ तुम्हाला ऍसिडिटी जर सारखी सारखी होत असेल, ऍसिडिक लेवल कमी किंवा जास्त असेल, तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन अमायनो ऍसिड मध्ये होणार नाही. हे नीट लक्षपूर्वक ऐका, कळतंय का? आणि ज्या वेळेला ऍसिडिक लेवल कमी किंवा जास्त असेल, ते जर का समजा ब्रेकडाऊन तसं झालं नाही तर ते अनडायजेस्टेड प्रोटीन तसं पुढं जाईल. सारखी सारखी ऍसिडिटी जर तुम्हाला झाली, ते पेप्सिन किंवा हे जे जठर आहे, या जठराला जर जखमा झाल्या, अल्सर जर तुम्हाला असेल, आणि याच्यातून जर का समजा ते ब्रेकडाऊन पूर्ण न होता, अमायनो ऍसिड मध्ये पूर्ण न होता जर ते रक्तामध्ये गेलं, तर रक्तामध्ये गेल्याच्या नंतर आपली जी इम्युन सिस्टीम आहे, रक्तामध्ये गेल्याच्या नंतर अनडायजेस्टेड प्रोटीन जर रक्तामध्ये गेलं, तर आपली जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, ती जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला वाटतं, अरे हा कोणता पार्टिकल माझ्या शरीरात घुसला, याला तर मी ओळखत नाही, कारण ते ओळखतं डायजेस्टेड अमायनो ऍसिडला, हे तर अनडायजेस्टेड प्रोटीन आहे. मग त्याला मारण्याकरता ते काय करतं, ते त्याच्याशी लढाई करतं. आणि लढाई करताना आपली इम्युन सिस्टीम काय करते, आपल्याच शरीरातल्या अनेक पेशींना मारून टाकते, कारण ते अनडायजेस्टेड असतं. अनडायजेस्टेड का बरं असतं, कारण HCl नीट त्याच्यात मिक्स होत नाही, त्याचं प्रमाण कमी आणि जास्त असतं. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे खाल्लं बरोबर आहे बाबा, लग्न करून टाकलेलं लेकराचं ठीक आहे, पण लग्न करून टाकल्याच्या नंतर संसार सुखाचा झाला पाहिजे की नाही, बोला. गाडी तर विकत घेतली तुम्ही, पण गाडी चालवता तर यायला पाहिजे की नाही, सांगा, बरोबर. शर्टचं कापड तर विकत घेतलं, पण शर्ट कापून नीट व्यवस्थित तो शिवण्याकरता चांगला टेलर पाहिजे की नाही, कळतंय का मला काय सांगायचंय. तसं प्रोटीन तर घेतलं, अरे पण प्रोटीनचं अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर होण्याकरता तुमचं HCl ची लेवल मेंटेन पाहिजे की नाही. जर HCl ची लेवल नीट नसेल
तर तुमचं अनडायजेस्टेड प्रोटीन जर रक्तात गेलं तर तुमच्या शरीराला घातक आहे. मग तुम्ही बघा, हे महत्वाचं आहे. काय बघायचं तुम्ही? काय खातो आणि कुठलं प्रोटीन खातो याच्यापेक्षा ते प्रोटीन ऍब्झॉर्ब होतंय का, माझं जठर जे आहे बघा हे व्यवस्थित काम करत आहे का. मग सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, प्रोटीनच्या ऍब्झॉर्बन्ससाठी जठरामध्ये पोटाची अवस्था कशी पाहिजे सांगतो. 4 गोष्टी लक्षात ठेवा. 4 गोष्टी त्या असतील तरच प्रोटीन ऍब्झॉर्ब होईल, तरच प्रोटीनचं अमिनो ऍसिड मध्ये रूपांतर होईल. एक पाहिजे, शरीरात ऍसिडिटी नकोय. ज्यांना ज्यांना ऍसिडिटी वारंवार होते, तुम्ही कितीही नॉनव्हेज खा, कितीही अंडे खा, काही खा, अमिनो ऍसिड पूर्ण पोहोचत नाही. नंबर 2, कॉन्स्टिपेशन नाही झालं पाहिजे, म्हणजे बद्धकोष्ठता नाही पाहिजे. म्हणजे संडासला गेल्याच्या नंतर 4-4 घंटे वाट बघावं नाही लागली पाहिजे, जोर लावावं नाही लागला पाहिजे. कळतंय का? नंबर 3, आतड्याला अल्सर नाही पाहिजे, आतड्याला जखमा नाही पाहिजे, तुमचं आतडं चांगलं कार्य करायला पाहिजे. आणि नंबर 4, तुमची पचन क्षमता चांगली असेल. पचन क्षमता चांगली पाहिजे, म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी नकोय, तुम्हाला अल्सर नकोय, तुम्हाला बद्धकोष्ठता नकोय, तुम्हाला पचन संस्था चांगली असेल, तरच प्रोटीनचं ऍब्झॉर्प्शन नीट व्यवस्थित जठरात होणार आहे. हे डोक्यात घुसला असेल तर पुढे येतो मी. हे कोणी सांगत नाही, प्रोटीन घ्या, प्रोटीन घ्या, प्रोटीन घ्या सांगतायत, पण त्या प्रोटीनच्या डब्याच्या माध्यमातून घेतलेलं प्रोटीनचं ऍब्झॉर्प्शन या जठरामध्ये होणारे करे बाळा, याचा विचार करा ना. नॉनव्हेज खा, नॉनव्हेज खा, अंडे खा, अंडे खा, अंडे खा, तुम्ही सांगतात. अरे बाबा, पण ते अंडे आणि नॉनव्हेज हा तुझा आहारच नाहीये. तू शाकाहारी मी नाही बनवले रे बाबा, माझ्याकडे रागारागाने बघू नका. निसर्गाने तुम्हाला शाकाहारी बनवलेलं आहे. तुम्हाला एवढं तर माहितीये का, हे जे जठर आहे ना, हे जठर तुमचं आणि जठरातलं HCl, जठरातले रस तुमचे आणि मांसाहारी प्राण्याचे रस हे वेगवेगळे, त्यांची पीएच व्हॅल्यू, तुमची पीएच व्हॅल्यू हे वेगळे. हे जे आतडं दिसतंय ना, हे आतडं मांसाहारी प्राण्याचं फक्त 12 फूटच लांब आहे. हे आतडं तुमच्या पोटात 36 फूट लांब आहे. समजतंय का? आपल्यापेक्षा निसर्गाला जास्त कळते की नाही? मग 36 फूट लांब का दिलं आणि मांसाहारी प्राण्याचं 12 फूट का बरं केलं? कुछ तो कारण होगा. अब इसके बारे में भी सोचो ना. तुम्हाला नाही पटत माऊलीचं बोलणं, तुम्ही नाही सोडायचं मांसाहार, तुम्ही नका सोडू, पण एकदा विचार तर करा बाबा. सुनो तो सही, देखो तो सही, स्वतःच्या शरीराला तर बघा. मग ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खातात ना, इकडे ऐका, नॉनव्हेज खाल्ल्याच्या नंतर ते 12 तासाच्या आत बाहेर जायला पाहिजे. निसर्गाने तशी सिस्टीम केलेली आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इथं घेतात, पहिल्यांदा तुमची HCl ची लेवल बिघडते, तुमच्या अंड्यामधून, तुमच्या नॉनव्हेज मधून. पण नॉनव्हेज खाणारे जे लोक आहेत बघा, ऍसिडिटी फार होते तुम्हाला. नॉनव्हेज खाणारे लोक बघा, बद्धकोष्ठता, संडास स्वच्छ होत नाही होत. अपवादात्मक एखादा सोडला ना, नाही होत संडास स्वच्छ. का बरं? 72 तास लागतात ते पचायला. का बरं? आतडं बघा केवढं मोठं. आता इथंच तर पहिलं सगळं खराब होऊन गेलं ना. अल्सरचा त्रास आहे, तुम्ही ऍसिडिटीच्या गोळ्या किती घेतात विचार करा. बरोबर? मग इथं जर HCl ची लेवल जर मेंटेन झाली नाही, लक्षपूर्वक ऐका, पुढचं खूप महत्वाचं आहे बरं का, तर प्रोटीन नीट ऑब्झर्व होणार नाही, संडास स्वच्छ होणार नाही. आणि प्रोटीन ऍब्झॉर्ब नीट जर झालं नाही, आतड्याने नीट जर काम केलं नाही, HCl ची लेवल जर मेंटेन झाली नाही, तर अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर होत नाही. आणि त्याच्यामुळे हे फक्त मांसाहाराने शक्य नाही. एक एक गोष्ट ऐका. मग आता पुढचा पार्ट बरं का, जठराचं काम झालं. जठराने त्याला जसं होतं तसं केलं. पण जठरातून बघा, हे इथून, या जठरातून हे प्रोटीन लहान आतड्यात जाण्यापूर्वी, जसं दिल्ली दरवाजा असतो ना आपला, तसं लहान आतड्यात जाण्यापूर्वी हे बघा, ह्या सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे स्वादुपिंड, पॅनक्रियास. हे पॅनक्रियास काय करतं? हे पॅनक्रियास, लक्षपूर्वक बघा, हे स्वादुपिंड काय करतं? ते प्रोटीन लहान आतड्यात जाण्यापूर्वी त्याचं अजून तुकडे करण्यासाठी, अमायनो ऍसिडला अजून छोटे 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 बारीक 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 तुकडे करण्यासाठी, अमायनो ऍसिडचा अजून ब्रेकडाऊन करण्यासाठी हे स्वादुपिंड सगळ्यात महत्वाचं आहे, प्रोटीएसेस नावाचं एन्झाईम निर्माण करतं. हा जो पार्ट आहे ना, प्रोटीएसेस नावाचं एन्झाईम निर्माण करतं. आता हे प्रोटीएसेस एन्झाईम कशासाठी आहे?
तर अमायनो ऍसिडचं अजून ब्रेकडाऊन होण्यासाठी. कळालं? आता इकडे बघा. मग जर का समजा दोन पार्ट सगळ्यात महत्वाचे सांगितले, कुठले कुठले? एक सांगितलं स्वादुपिंड, दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला? दुसरं सांगितलं स्वादुपिंड आणि जठर. जठर काय निर्माण करतं? उत्तर देत राहा. जठर काय निर्माण करतं? प्रत्येकाला लहानातल्या लहान आणि अडाणी माणसाला पण कळालं पाहिजे. जठर काय निर्माण करतं? प्रोटीनचं ब्रेकडाऊन होण्यासाठी HCl आणि पेप्सिन. ओके. तिथून खाली जाऊ लागल्याच्या नंतर अजून ब्रेकडाऊन करण्यासाठी स्वादुपिंड काय निर्माण करतं? एन्झाईम निर्माण करतं. कुठलं एन्झाईम येते? प्रोटीएसेस. हे रिलीज करतं. कळालं? कशासाठी रिलीज करतं? कशासाठी रिलीज करतं? कळून घ्या. हे पुढे पुढे पळू नका. कशासाठी रिलीज करतं हे स्वादुपिंड? प्रोटीएसेस एन्झाईम अजून जास्त बारीक करण्यासाठी. का बरं बारीक करायचं त्याला? आता इकडे बघा. प्रोटीन इथं आलं, इथून कुठे गेलं? हे जठरात गेलं. जठरातून स्वादुपिंडाने काय केलं? प्रोटीएसेस एन्झाईम निर्माण केलं. त्याचं अजून जास्त ब्रेकडाऊन झालं. ते गेलं आतड्यामध्ये. तिथून ते गेलं रक्तामध्ये. रक्तामधून गेलं हे बघा, हे लिव्हर. रक्तामधून गेलं तर लिव्हर मध्ये. लिव्हर मधून गेलं ते पेशींमध्ये, आणि पेशींमध्ये गेलं ते स्नायूंमध्ये. कळालं का? हे कसं जातं कळालं? अमायनो ऍसिड पुन्हा एकदा सांगतो. तोंडातून जठर, जठरातून पहिले स्वादुपिंड. हे दोन गोष्टी महत्वाच्या, जठर आणि स्वादुपिंड. त्यांनी त्याला अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर केलं की आतडं, आतड्यातून रक्त, रक्तातून काय आहे? लिव्हर, लिव्हर मधून पेशी म्हणजे आपल्या सेल्स, सेल्स मधून कुठे गेलं? स्नायूमध्ये गेलं, आणि मग स्नायूंची दुरुस्ती झाली. कळालं का? म्हणजे लक्षपूर्वक का? व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. जगातले सगळे लोक तुम्हाला प्रोटीन घ्या, प्रोटीन घ्या, प्रोटीन घ्या सांगतात, पण ते प्रोटीन शरीरात गेल्याच्या नंतर ऍब्झॉर्ब कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. काय खान काय खाऊ नका हे मी सांगत नाही तुम्हाला. मी तुम्हाला हे सांगतोय की ते खरं ऍब्झॉर्प्शन प्रोटीनचं कुठे होतं. दोन गोष्टी लिहा. कुठल्या कुठल्या सांगितलं मी तुम्हाला? काय काय सांगितलं? जठर आणि स्वादुपिंड. जठर काय निर्माण करतं? HCl आणि पेप्सिन. स्वादुपिंड काय निर्माण करतं? प्रोटीएसेस एन्झाईम. पण आता इथं आला पण, हे फार महत्वाचं. जे जे लोक दारू कंटिन्यू पितात, मांसाहार करतात, जे जे लोक कंटिन्यू मानसिक ताणतणावात असतात, मानसिक टेन्शन मध्ये असतात, लक्षपूर्वक आहे का? मानसिक टेन्शन मध्ये असतात, जे जे लोक कंटिन्यू सतत भीती 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 भीतीचा विचार करत असतात, पूर्ण ऐका, त्या लोकांचं, जे जे लोक भीतीत जगत असतात त्या लोकांचं ऍब्झॉर्प्शन प्रोटीनचं होत नाही. का बरं नाही होत? नाही कारण नॉनव्हेजच खाल्लं, फक्त नॉनव्हेज खाल्लं तर HCl मेंटेन होणार नाही, pH व्हॅल्यू मेंटेन होणार नाही, आणि स्वादुपिंड नीट ऐका, प्रोटीएसेस एन्झाईम नीट लेवलमध्ये, संतुलनामध्ये निर्माण करतच नाही. कळत आहे का? म्हणून डायबिटीसचं मेन कारण काय सांगतात? टेन्शन, मानसिक टेन्शन. का बरं? मानसिक टेन्शनचा परिणाम जठरावरती होतो. मानसिक टेन्शन घेतलं की ऍसिडिटी होते, मानसिक टेन्शन घेतलं की स्वादुपिंड प्रोटीएसेस निर्माण करत नाही. म्हणून पहिल्यांदा आनंदी राहा. म्हणून आपण ज्ञानयोगात किती एक एक गोष्ट जी आहे ती किती सायंटिफिक आहे बघा. आपण काय सांगतो? डायरेक्टली जेवण करू नका, टीव्ही बघत बघत जेवण करू नका, सारखं सारखं हॉटेलमधलं जेवण करू नका, शिव्या देत देत जेवण करू नका. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षान देहीचे पार्वती. आपण काय म्हटलेलं आहे? शंकराची प्राणप्रिय अशी जी देवी आहे अन्नपूर्णा देवी, हे देवी मला त्या जेवणातून तू ज्ञान आणि वैराग्य दे, ज्ञान आणि वैराग्य. बघा, हे यज्ञ कर्म किती मला खरंच कधी कधी असं साष्टांग दंडवत घालावं वाटतं या सगळ्या महापुरुषांसमोर जे भारतात जन्माला आलेले. किती सोप्या शब्दात सांगितलं. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म जसं यज्ञात सगळं जळून जातं, हवन करतो आपण, तसं अन्न
अन्नातून एनर्जी निर्माण करणं हे ते यज्ञ काय स्वादुपिंड आणि जठर, हे कसं त्यांनी वेगळ्या शब्दात सांगितलेलं बघ. मग प्रोटीन खा नाही तर काही खा, पण तुम्ही दारू ढोसतायत ना, तुम्ही कंटिन्यू मांसाहारच खातायत ना, तुमची लेवल मेंटेन होऊ शकत नाही, तुम्हाला मान्य असो नाही तर नसो. म्हणून तर तुम्ही बघा ना, अल्सर किती लोकांना आहे बघा. मानसिक ताण असेल, स्वतःवरती कंट्रोल नसेल, सगळ्यात महत्वाचं खूप जास्त खाणं आणि जास्त वेळेला खाणं, या दोन गोष्टी सुद्धा जठर आणि स्वादुपिंडाला बिघडवतात. जास्त खाणं आणि जास्त वेळेला खाणं. आणि दुर्दैवत आज असं झालेलं आहे, मला फार असं इतकी तळमळ आहे ना माझी, एवढं वाईट वाटतं मला खरंच. कसं सांगावं आणि कसं कळेल या लोकांना काही कळत नाही. पुस्तकी ज्ञानात गेलेले, जास्त खाणं जास्त वेळेला खाणं, या बऱ्याचशा लोकांनी काय केलं माहितीये का, जास्त खातो मी, जास्त खातो, जास्त खातो, वजन वाढतं वजन वाढतं म्हणून ते काय करतात, आतड्याचं ऑपरेशन करतात, आतडं बारीक करतात, किंवा अनेक डॉक्टर ते करतात, ते काय करतात, त्या आतड्याला एवढं जे जठर आहे ना, त्या जठरालाच बारीक करून टाकतात, त्याला शिवून टाकतात जठराला. का बरं, मी जास्त खाऊ नये. आता जठराला जर शिवलं ना तुम्ही, जठराला जर बारीक केलं ना, कमी खायला पाहिजे म्हणून, तर इकडून तुम्ही बारीक करा, ते दुसरीकडनं मोठं होतं आणि तिसरेच प्रॉब्लेम सुरू होतात. अरे कमी खाण्यासाठी कमी खाण्याचा विचार करू नका, तुम्ही खात नाही, तुमचं मन खात असतं. तुम्ही कधी अनुभवलंय का, तुमच्या घरातल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आहे ना, अरे बघ, माझ्या सहित सगळ्यांच्याच आया बघा कशा असतात, लेकराला खाऊ घालतात अगोदर. बाहेरून गावावरतून आलात ना, तिला पण भूक लागलेली असते, पण ती काय करते, अगोदर लेकराला खाऊ घालते आणि ती मात्र राहिलेली अर्धी पोळी खाते. ती काय म्हणते, माझं पोट भरलं. का बरं, का बरं, कारण अगोदर मन भरत असतं आणि मग पोट भरत असतं. तुमचं पोट भरतं पण मनच भरत नाही, आणि पोट भरतं पण मन भरलंच नाही. अरे तू किती जठर शिव रे, तुझ्या किती टाके मार जठराला, तुझे खाव 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 कधीच कमी होणार नाही, कारण ते जठराशी संबंधित नाही रे बाबा, ते ते मनाशी संबंधित आहे. मग माझं मन कसं शांत राहील, याचा विचार केला का हो कधी, सांगा ना. मी आनंदी कसा राहील. आणि म्हणून आपल्या भारतात काय सांगितलेलं आहे, सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. आम्ही सगळेजण मिळून, आमच्या सगळ्यांना परमेश्वर आमच्या मनातला विषय मनातला द्वेष काढून टाक, आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही हे सगळं करतो. हे आहे भारतीय नॉलेज. विचार करा. आणि आजचं विज्ञान काय करतंय, मग एवढं जर विज्ञान आहे, ते एका मागोमाग एक, एका मागोमाग एक, एका मागोमाग एक, एका मागोमाग एक, का रोग वाढतायत, का वाढतायत. मला तर एवढं वाईट वाटतं की भारतीय सगळे इतके नैसर्गिक राहायला सांगतात, निसर्गासोबत राहायला सांगतात, आणि आपण मात्र निसर्गाच्या विरुद्ध चाललेलो. काल तर मला एवढं खरंच इतकं वाईट वाटलं, एवढा धक्का बसला, की एवढे मोठे डॉक्टर आहेत, त्यांचे एवढे नावाजलेले डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं काल, मी त्यांचं नाव नाही घेणार, कारण ते फार, माझी तेवढी नसेल पात्रता, नाही माझी तेवढी, पण त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते बघून मला एवढं वाईट वाटलं. त्याने सांगितलं की म्युकोरोमायकोसिस हा जमिनीतून पसरतो. म्हणजे आता लोक चप्पल घातल्याशिवाय, सॉक्स घातल्याशिवाय, बूट घातल्याशिवाय जमिनीवर पाय सुद्धा ठेवणार नाही. आणि आम्ही पागल चप्पल पण घालत नाही, तसेच डोंगरावरती पळतो. मग आम्हाला बरं म्युकोरोमायकोसिस होणार नाही. विचार करा काय काय सुरू आहे हो खरंच. असं मन कधी कधी असं वाटतं की काय चाललं आपलं, काय सुरू आहे जगात, कधी साधकांना, कधी या सगळ्या लोकांना सत्य कळेल. तुम्ही सगळं सॅनिटायझर वापरा, सॅनिटायझर वापरा, सॅनिटायझर वापरा. मग ज्यांनी ज्यांनी सॅनिटायझर वापरलं त्यांना झालं नाही का कोरोना. पण सॅनिटायझरने आपले चांगले विषाणू किती मरतात. सॅनिटायझर किती वापरायला पाहिजे हे तर सांगा. बाहेरून आले की सॅनिटायझर, बाहेरून लोकांनी सॅनिटायझरची बाटलीच खिशात ठेवलेली. माझ्यावर विश्वास नका ठेवू. साईड इफेक्ट ऑफ सॅनिटायझर गुगल भाऊ तुमच्याकडे आहेत, त्या गुगल भाऊला विचारा. किती पागलपणा आहे.
अरे जठराचा आणि स्वादुपिंडाचा संबंध मातीत खेळण्याशी आहे, लक्षपूर्वक आहे का? आज जे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता सांगतायत ना, त्याच्याकरता वरतून नॉनव्हेज खायला लावतात ना, अरे असं काही नाहीये. मातीत खेळा. पूर्वीच्या काळी आपल्याला का गरज पडत नव्हती व्हिटॅमिन बी 12 ची सप्लिमेंटची, गोळ्यांची? कारण मातीत खेळायचो आपण. मातीच्या भांड्यामध्ये शिजवायचे की नाही शिजवायचे सगळं. दही सुद्धा कशात लावायचे सांगा? दही मातीच्या भांड्यात. ताक कशात असायचं? मातीच्या भांड्यात. डाळी कशात उकळायचे? मातीच्या भांड्यात. पोरं कुठे खेळायचे? मातीच्या भांड्यात. खेळ कुठले होते दिवाळीला? किल्ले बनवायचे. होती की नव्हती? विट्टी दांडू क्रिकेट कुठे खेळायचो? मातीच्या भांड्यात. चला तुम्ही मला सांगा, तुमच्या माझ्या लहानपणी क्रिकेट खेळताना, लंगडी खेळताना कधी चप्पल किंवा शूज वापरले आपण? अंगठे फुटलेले असायचे की नाही पायाचे? ठेचा लागलेले होते की नाही? त्या ठेचा ज्यांनी खाल्ल्या ना, त्यांना व्हिटॅमिन बी 12च्या गोळ्या खावायची गरज नाही. ते मातीतून मिळतं. म्हणजे हे लोक एकीकडे सांगणार की मातीचा संपर्कच करायचा नाही, दुसरीकडे तुमचं व्हिटॅमिन बी 12 कमी होऊन जाईल आणि व्हिटॅमिन बी 12 साठी पुन्हा ते सांगतात मांसाहार करा. मांसाहार तुम्ही केला तर पुन्हा जठर सेलची लेवल बिघडवून टाकतील, पुन्हा स्वादुपिंड प्रोटीएसिस निर्माण करणार नाही, तुमचं नीट व्यवस्थित होणार नाही. आणि जर लक्षपूर्वक आहे का, जर तुमचं अमायनो ऍसिड मध्ये नीट रूपांतर झालं नाही तर ते अनडायजेस्टेड प्रोटीन तुमच्या शरीरात युरिक ऍसिड निर्माण करतं, तुमच्या शरीरात युरिया निर्माण करतं. आणि हे युरिक ऍसिड आणि युरिया हे किडनी स्टोन निर्माण करतं, हे किडन्यावरती सूज आणतात, हे किडन्याला प्रॉब्लेम आणतात. हे चक्र कसं आहे बघा ना तुम्ही. साधं मातीत खेळणं, हवेत राहणं, पावसात भिजणं, या गोष्टी तुम्हाला हे रोग आणू देत नाही, पण आता याच्यापासूनच हे पळू लागले. माझं तर डोकं असं सुन्न होतं, कसं सांगावं कधी तुम्हाला कळेल मला हे कळत नाही. किडनी स्टोन काढून टाकल्याच्या नंतर सुद्धा सारखे किडनी स्टोन का बरं होतात? तुम्ही प्रोटीनचं पावडर तर घेत नाही ना वरतून? तुमचं पचन तर नीट व्यवस्थित होतंय की नाही? चेक करा तुम्ही. हे कसं झालेलं आहे बघा, हे कसं चक्र आहे बघा तुम्ही. मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की परमेश्वराने हा ज्ञानयोग दिला, ज्ञानयोग गोपाळकाल्याचा आहार मला दिला. आणि मी एवढा काम करून सुद्धा लोकांना असं वाटत बाबा नुसतं बोलण्याचं काम करतो. मी शेतात काम करतो, मी पेरणीचं काम करतो, मी पोरांसोबत खेळतो, मी डोंगर चढतो, मी माझ्या धुंदीत मस्त आहे, मी माझा आनंदात. मला ना त्या गोळ्यांची गरज आहे ना कशाची गरज. तर सुरुवात कुठून झाली होती आपली? जास्त वेळेला खाणं. याला मन कंट्रोल मध्ये पाहिजे हो डॉक्टर साहेब. याला जठर शिवू नका. आणि जास्त वेळेला खाणं, जास्त वेळेला जरी खाल्लं, आपल्या 2च वेळेला काय जेवायला पाहिजे याचा आहे बघा तुम्ही. त्यांनी हे सांगितलेलं आहे. आपले डॉक्टर जगन्नाथ दीक्षित त्यांनी पण हे सांगितलेलं आहे की 2 वेळेला का जेवायला पाहिजे दिवसातून. आणि मध्ये मध्ये भूक लागली तर, मध्ये भूक लागल्याच्या नंतर तुम्ही हे घ्या ना, मध्ये भूक लागल्याच्या नंतर तुम्ही फ्रुट्स घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेऊ शकता. पण जास्त वेळा नका जेवू. जास्त वेळेला जेवलं तर काय होतं? मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की आपलं स्वादुपिंड कंटिन्यू सारखं इन्सुलिन निर्माण करतं. इन्सुलिनची लेवल स्वादुपिंडातली नॅचरली मी नाही दिली बरं का, देवाने कधी दिलेली 0 to 30, 0 ते 30. पण एकदा जरी तुम्ही काही तोंडात टाकलं, एक बिस्किट जरी तोंडात टाकलं ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असं जर तोंडात टाकलं तर 20 पॉईंट इतकं इन्सुलिन निर्माण होतं. मग 5 वेळा तोंडात टाकलं तर 100 पॉईंट इन्सुलिन निर्माण होईल. विचार करा तुम्ही. कळतंय का तुम्हाला? आणि हे सगळं असून सुद्धा, हे सगळं करून सुद्धा, आता एक कॉमेंट आली बघा बाळकृष्ण टाक सरांची, तुम्हाला कोणी सांगितलं नॉनव्हेज मध्ये प्रोटीन नाही, तुम्ही खाऊन बघा त्यात किती प्रोटीन. ते मला सांगतात प्रोटीन खायची, ते अजून दुसरे काही कॉमेंट करतात. मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय खाताय काय नाही खात याच्याविषयी मी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही मला सांगू नका की तुम्ही पण हे खा म्हणून. जे सत्य आहे ना ते सत्य स्वीकारण्याच्या अगोदर
तुम्ही हा तुम्ही अगोदर सत्य अगोदर स्वीकारा म्हणून बोलणं ऐकून घ्या. आपली सतीजी सांगते तुमच्या बोलण्यातच तामसिकताय म्हणे. बघा ना, म्हणजे हे जे मंडळी आहेत ना, म्हणून मी काय सांगतो की माझं बोलणं खरं तर माझ्या फक्त साधकांकरता आहे. कारण हे बोलणं समजून घ्यायला सुद्धा तेवढी सात्विकता लागते. कोण माझ्याबद्दल काय बोलतं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जे सत्य मी तुमच्यापर्यंत मांडतो, तुम्हाला सत्सत विवेक बुद्धी देवाने दिलेली आहे, तुम्ही काय करायचं ते बघा. कारण तुम्ही खाल्लेला मांसाहार हा माझं बोलणं तुम्हाला पटवू शकत नाही, मी किती जरी सत्य सांगितलं तरी सुद्धा. चला पुढचं आहे का, ऍब्झॉर्प्शन कुठे होतं मी काय सांगितलं. म्हणजे काही दिवसांनी मला असं वाटतं की लोक मला असंही म्हणतील, कदाचित मे बी असं म्हणतील, अहो माऊली तुम्ही काय बोलता हो, अरे तुम्ही दारू पिऊन तर बघा हो माऊली, अरे दारू पिऊन बघा काय सुखी राहतो आपण, काय समाधानी राहतो, काय मस्त होतं, तुम्हाला काय माहिती माऊली, तुम्ही दारू पिल्याशिवाय कसं काय बोलता. लोक असंही सांगतील काही दिवसांनी मला. ठीक आहे, जे सांगायचं ते त्यांना सांगू दे. त्याच्यानंतर पुढे मी काय सांगतोय तर ऍसिडिटी ज्यांना आहे, त्याच्यानंतर चहा आणि कॉफी. चहा आणि कॉफी सारखी 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 घेतली तरी सुद्धा हिमोग्लोबिन तर कमी होतच, पण चहा मधलं टॅनिन, कॉफी मधलं जे कॅफिन आहे त्या कॅफिनमुळे सुद्धा तुम्हाला त्याचा परिणाम होतो. त्याच्यानंतर तुमचं स्वादुपिंडाचं ऑपरेशन जर झालेलं असेल, ऑपरेशन, तरी सुद्धा तुमच्या पचनावरती परिणाम होणार. फास्ट फूड जर तुम्ही सारखं 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 खात असेल फास्ट फूड, तर फास्ट फूड खाल्ल्याच्या नंतर सुद्धा सारखं सारखं जर चायनीज सारखं फास्ट फूड खात असतात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होणार आहे. आता मांसाहारी लोकांना जरा फारच त्रास आहे बघा. आपले राजेंद्रजी मला सांगतात की तुम्ही मांसाहार करणारे सुद्धा 50-50 वर्ष जगतात. अहो 50 वर्ष जगतायत की 100 वर्ष जगतायत, जगण्याविषयी नाहीच आहे, जगतात तर जनावर सुद्धा. आणि मी तुम्हाला अगोदरच काय सांगितलं की हे काय खा आणि काय नाही खा असं याच्याविषयी नाहीच आहे. आजचा जो सत्संग आहे हा काय खान काय नाही खायच्या विषयी नाही. तुम्हाला जे खायचं ते का, मी काही तुम्हाला तुम्हाला जबरदस्ती थोडीच करतो की शाकाहारीच राहा. सत्य सांगतोय की बाबा रे तुमचं शरीर कशासाठी निर्माण झालेलं आहे, जे मी निर्माण केलेलं नाहीये ना. तुम्ही मला विरोध करायचा ना मी तुम्हाला विरोध करणार आहे. ज्याला दारू पाहिजे त्याने दारू प्या, तुमच्या मर्जीचे तुम्ही मालक आहे, तुम्हाला ते चांगलं वाटत असेल तुम्ही ते करा. तुम्ही फक्त सत्य काय आहे ते सत्य तर बघा. आणि कॉमेंट करण्याच्या अगोदर माऊली काय सांगतात ते ऐकून तर घ्या. पण तो जो आहार आहे ना तो आहार ऐकू देणार नाही. आणि बाकीच्यानी सुद्धा रिॲक्ट होऊ नका कोणाला. तुम्ही फक्त मी जे सांगतोय ते ऐका, तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवलेली आहे, तुमचं तुम्ही बघा. मग स्वादुपिंडाने जर प्रोटीसेस तयार केलं नाही तर प्रोटीन ऍब्झॉर्ब होणार नाही. आणि यासाठी जठर आणि स्वादुपिंड नीट ठेवावं लागेल. आणि जठर आणि स्वादुपिंड नीट ठेवण्यासाठी एक आणि फक्त एकच उपाय आहे. कुठला, लक्षपूर्वक आहे का, त्यासाठी एकच उपाय, जीवनशैली सकारात्मक ठेवणं. म्हणजे सकाळी लवकर उठतायत. दुसरा उपाय आहे तुम्ही रोज नियमित एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, भस्त्रिका करणं, प्राणायाम करणं आणि ध्यान करणं. आता याचाही काही लोकांना त्रास होईल, लवकर उठायचं, आता शिकवा मला. ओ माऊली लवकर नसतं उठायचं, जास्त जागायचं, उशिरा उठायचं. त्याच्यामुळे ज्याला जे पटतं त्याने ते घ्यावं. त्याच्यानंतर हे करत असताना सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही ज्ञानयोग गोपाळकाला, म्हणजे मी ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेस मला लक्षात आलं की हे जे लोक मला फोन करतायत की माऊली आमचं एवढ्या वर्षापासूनचं शुगर दूर झाली, बीपी दूर झाले, टेन्शन दूर झालं, हे दूर झालं, ते दूर झालं, ते दूर झालं. तुम्ही विचार करत होतो की नुसता गोपाळकाला खाल्ला, म्हणजे 70% कच्च्या भाज्या खाल्ल्या, ज्ञानयोग गोपाळकालाचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे, ते खाल्ल्याच्या नंतर एवढ्या लोकांचे रोग दूर कसं काय झाले. तर ज्या वेळेला तुम्ही 70% कच्च्या भाज्या खातात त्यावेळेला काय होतं,
तुमची HCl ची लेवल मेंटेन होते आणि HCl ची लेवल मेंटेन झाल्याच्या नंतर तुमचं पेप्सिन त्याची लेवल मेंटेन होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळेस तुम्ही कच्च्या भाज्या खातात तर कच्च्या भाज्यांमधून असं प्रोटीन भेटतं की जे पचायला सोपं आहे. कळतंय का? कच्च्या भाज्यांमधून असं प्रोटीन भेटतं जे पचायला सोपं आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही डाळ बघितली, मूग जर बघितले तर मुगामध्ये 22% प्रोटीन आहे, पण ते जर तुम्ही ते मूग मोड आणले तर मोड आणल्याच्या नंतर त्याचं प्रोटीनची संख्या हे जर बघितलं ते 2%च होऊन जात. किंवा तुम्ही आपला साधा झाडाचा बदाम खाली पडतो बघा, तुम्ही खाल्लेले का? त्याला पहिले ठेचावं लागतं, तो फोडायचा, मग नैसर्गिक अवस्थेतला तो बदाम असतो, बदामाच्या झाडाखाली बघितलं ना तुम्ही, तर तो जो बदाम आहे ना, ते बदाम काय करायचं, हा तेच मी सांगतोय, HCl ची लेवल मेंटेन कशी करायची ते सांगतोय. तर तो जो बदाम आहे ना, तो बदाम ज्यावेळेस तुम्ही खातात त्याचं जे प्रोटीन जर मोजलं ते 2%च आहे त्याच्यात, पण तोच वाळवला तर त्याचं 25% प्रोटीन होऊन जात. म्हणजे जे नैसर्गिक अवस्थेत असेल त्याची प्रोटीन विज्ञान जरी त्याचं संख्या कमी दाखवत असेल तरी सुद्धा नैसर्गिक अवस्थेतलं प्रोटीन पचायला सोपं आहे. आणि म्हणून तुम्ही कच्च्या भाज्या खा, गोपाळकाला खा, 70% कच्च्या भाज्या खा. कुणाला काही जबरदस्ती करतोय का मी? तुम्हाला जर फारच वाईट वाटत असेल की बाबा रे तुम्हाला आम्हाला दारू पिणं कसं काय सोडायला सांगता माऊली, आम्ही आमच्या बापाची पितो, तुमच्या बापाची थोडीच पितोय. अरे बापा, तुमच्याच बापाची प्या, तुम्ही दारू प्यायची प्या, गोंधळ घालायचा घाला, घरी काय करायचं ते करा. तुम्हाला काय करा काय नका करू मी सांगतच नाहीये, मी सत्य सांगतोय. ज्याला नावं ठेवायचे ते नावं ठेवत राहतील, ज्याला ऐकायचं ते ऐकत राहतील, ज्याला घ्यायचंय ते घेत राहतील, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेत राहतील. तुमच्या बोलण्याने, तुमच्या चांगल्या बोलण्याने, तुमच्या वाईट बोलण्याने तुम्ही माझं तोंड तर बंद नाही करू शकत ना, मी तुमचं तोंड बंद करू शकतो. ज्याला जे जे पडते त्याने ते घ्यावं. म्हणून तर सांगितलेलं आहे, आहार शुद्धी सत्वशुद्धी, सत्वशुद्धी दुर्वा स्मृती. हे माझं बोलणं कळायला सुद्धा आहारातली शुद्धता पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही. ते लोक सगळं ते खाऊन 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 त्यांचं युरिक ऍसिड वाढवून घेतात, त्यांचे रोग वाढवून घेतात, त्यांचा अल्सर वाढवून घेतात, त्यांचे शुगर बीपी एवढे रोग काबर वाढले हो मग? आणि हे अर्थात कुणाला सुधारवण्यासाठी मी बोलतच नाहीये, मी बोलतोय ते याच्यासाठी बोलतोय की सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्याच्या डोळ्यावरच झापड बांधलेली आहे त्याला कोणी वाचवू शकत नाही. मग आता त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ज्ञानगोपाळकाला? आता हे कशासाठी बघा बरं का, व्यसनमुक्त राहायला पाहिजे, ताणतणावांना पॉझिटिव्हली सामोरं जाणं हे खूप आवश्यक आहे. मग हे जर तुम्ही केलं तर 70% कच्च्या भाज्या खाल्ल्या, गोपाळकाला जर तुम्ही खाल्ला तर गोपाळकाला खाल्ल्याच्या नंतर, गोपाळकाला म्हणजे काय, जे जेवण आपण करतोय त्या जेवणाच्या सोबत, हा मग ते सांगतो ना, कच्चं अन्न हरभरा खाल्ल्याने, तुमचे प्रश्न मी सगळे नंतर घेतो, मोड आलेली मूग आणि मटकी खायचे का, सगळं खायचं. याच्यासाठी ज्यांनी शिबिर केलेलं नाही ना त्यांनी आपलं अगोदर शिबिर करा, म्हणजे मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला कळेल. तर ज्या वेळेला तुम्ही जे काही खाता ते प्रोटीन एकटं पचत नसतं. म्हणजे समजा तुम्ही नुसतंच चिकन खाल्लं, नुसतंच अंडे खाल्ले, नुसतंच मांसाहार खाल्लं, ते प्रोटीन पचेल का? तर नाही पचत. कारण ते प्रोटीन पचवायला सुद्धा कार्बोहायड्रेट्स, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पाहिजे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर पाहिजे असतं, फायबर. आणि हे फायबर फक्त नॉनव्हेज मध्ये नाही मिळू शकत. हे जे फायबर आहे हे फायबर आपल्याला फक्त आणि फक्त पालेभाज्यांमधून आणि फळांमधूनच मिळतं. म्हणजे तुम्हाला जर स्वादुपिंडातलं प्रोटीसेस एन्झाईम रिलीज व्हायचा असेल, प्रोटीन ब्रेकडाऊन करायचं असेल,
तर तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे असतं? जेव्हा अंजीर येतात तेव्हा अंजीर खा भरपूर. किवी नावाचं फळ असतं किवी, ते किवीचं फळ तुम्ही घेऊ शकता. सध्याला आंब्याचा सीझन सुरू आहे. आंबा याच्यात सुद्धा खूप जास्त फायबर आहे. आंबा सुद्धा खूप महत्वाचा आहे. पपई जे पपई मधलं पॅपिन जे आहे आणि अननसामधलं जे ब्रोमोलिन आहे, ते ब्रोमोलिन अननसातलं आणि पपईतलं पॅपिन हे सुद्धा त्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन करून अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की आतड्याचं ज्याचं आरोग्य चांगलं राहील, स्वादुपिंड ज्याचं व्यवस्थित काम करेल, ज्याचं जठर HCl आणि पेप्सिनची लेवल मेंटेन करेल, त्याचंच प्रोटीनचं अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर होणार आहे आणि मगच स्नायूंना शक्ती येणार. पण हे करण्यासाठी काय आवश्यक आहे? हे करण्यासाठी फायबर पाहिजे. फायबर म्हणजे हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. हिरव्या भाज्यासाठी 70% कच्च्या भाज्या. आणि मी काय सांगतोय, अरे माझ्यावरती पण विश्वास ठेवण्याची गरज नाही. मी फक्त एवढं सांगतो की मला हो पण म्हणू नका, मला नाही पण म्हणू नका. मी सांगतोय ते करून तर बघ. ज्या माणसाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पागल सारख्या गोळ्या घेत राहतो, अँटासिड घेत राहतो, ज्याला ऍसिडिटी ते अँटासिड घेत राहतं, अरे एकदा तुझ्या जेवणामध्ये 70% कच्च्या भाज्या खाऊन तर बघ बाबा. मला म्हणण्याची गरज नाही, 24 तासाच्या आत तुमचं पोट सहज स्वच्छ होतं. का बरं? कच्चं पचायला 9 ते 12 तास लागतात फक्त. हे जे लोक आहेत नाही असे मध्ये मध्ये टाकणारे, हे ऐकणार पण नाही, हे करून पण बघणार नाही. कारण हे बोलत नाहीये, यांची मांसाहारामुळे, यांच्या त्या दारू पिण्यामुळे, यांच्या त्या नकारात्मकतेमुळे यांना माझं सात्विक माणसाचं बोलणं पटूच शकत नाही. आणि ना मी कोणाला जबरदस्ती केलेली. आणि हे तुम्ही पचण्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या बघा. आपल्याच्यात काय सांगितलं होतं की भाजीमध्ये थोडीसं अद्रकची पेस्ट करून टाका, त्यांनी सुद्धा लेवल मेंटेन राहते. कुठलीही भाजी घेतली की लिंबू पिळा त्याच्यावरती, तुमची ऍसिडिक लेवल तुमची मेंटेन होते. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आठवड्यातून 2-3 वेळेला ताक घेत चला, त्यांनी पण ते लेवल मेंटेन होते. सकाळी जर नाश्ता करायचा असेल तर तुम्ही सकाळचा नाश्ता करायचा असेल तर तो सकाळचा नाश्ता व्यायाम केल्याशिवाय, प्राणायाम केल्याशिवाय, ध्यान केल्याशिवाय करायचा नाही. सकाळी सकाळी उठल्या उठल्या बेड टी जो आहे ना, तो बेड टी तर बिलकुल घ्यायचा नाही. पहिल्यांदा तुमचं काय झालं पाहिजे, पहिल्यांदा तुमचं ध्यान झालं पाहिजे, प्राणायाम झालं पाहिजे. आपली जी झूम साधना आहे बघा, जगभरातले 1,000, 2-3 हजार लोक आपण एकदम साधना करतो, किती छान वाटतं आपल्याला. पहिल्यांदा तुम्ही हे करा आणि मग नंतर जर खायचं असेल तर तुम्ही सारखं सारखं ते बेकरी प्रोडक्ट खाल्ल्यापेक्षा सकाळचा नाश्ता हा फक्त फळांचा पाहिजे. संत्री घ्या, मोसंबी घ्या, आंबे घ्या, चिक्कू घ्या, कुठल्याही फळांचा नाश्ता करा. आणि भारतातले जे लोक आहेत, किती किती विचार केला असेल खरं, मी तर असं कोटी कोटी प्रणाम करतो या भारतातल्या सगळ्या लोकांना. किती बारीक अभ्यास केला होता बघा, किती किती सुंदर सांगितलं होतं बघा, किती छान सांगितलं होतं बघा. लक्षपूर्वक आहे का? म्हणजे कसा अभ्यास होता बघा. त्यांना हे माहिती होतं की नुसतं सिंगल प्रोटीन पचवू शकत नाही. नुसतं अंडे खा, अंडे खा, अंडे खा, नुसतं चिकन खा, चिकन खा, चिकन खा, नुसतं मटण खा, नाही पचवू शकत. का बरं? सिंगल प्रोटीन लवकर ऍब्झॉर्ब होत नाही. त्याच्याकरता फायबर पाहिजे, त्याच्याकरता कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पाहिजे. फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असेल तरच ते पचतं. आणि म्हणून भारतातले लोक बघा, भारतातील लोकांनी काय सांगितलेले, आणि दुर्दैव असं आहे, आपले रामजी मला सकाळी काल त्यांनी सांगत होते की माऊलीजी एवढं भयानक झालेलं आहे आता, ते रनर आहेत. आणि माऊली मी शाकाहारी आहे संपूर्ण, तरी सुद्धा रनिंग फास्ट करतो. पण 8-8, 9-9, 10-10 वर्षाच्या पोराला सुद्धा माऊलीजी आता कंपल्सरी अंडी आणि मांसाहार खायला लावतात आणि प्रोटीनची पावडर घ्यायला लावतात. आज तुम्हाला कळणार नाही, आज तुम्हाला असं वाटेल हे काय सांगतंय. तुम्हाला पटो नाही तर न पटो, सत्य हे आहे की ती प्रोटीनची वरतून घेतलेली पावडर नंतर तुम्हाला नाही जरी कळालं तर तुमची सिस्टीम बिघडवून टाकते, तुमच्या किडन्या खराब करते, तुमची लक्षपूर्वक ऐका, तुमचा कॅन्सर पर्यंत नेते. हे सगळे जास्तीत जास्त सेलिब्रिटी
अरे या सेलिब्रिटीकडे ते स्पेशल न्यूट्रिशियन असतो, ज्याला 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये पगार असतो. हे जास्तीत जास्त सेलिब्रिटीला कॅन्सर होतोय की नाही होत सांगा मला. मी नावं घेणार नाही कोणाची. हे कॅन्सरनी का बरं मरतात? कारण हे मोजून प्रोटीन घेतात. यांना शाकाहार आवडत नाही. सगळेच नाही, आहेत खूप सारे लोक. तुम्ही एकदा फक्त बघा, माझं म्हणणं नाही काही, तुम्ही फक्त एकदा बघा, यांचे मेकअप उतरू द्या, यांचं मेकअप उतरू द्या आणि मेकअप उतरल्याच्या नंतर मग त्यांचा चेहरा बघा, खरीच चमक कुणाच्या चेहऱ्यावरती. एकदा बघा. म्हणून हे सगळं समजण्यासाठी आहे ना, पहिल्यांदा आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर करा. तो 9 दिवसांचा प्रवास करा. आपल्या चैतन्यवनात या आणि मग बघा. हे थोपून 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 सगळं सुंदर दिसणं नाही, नॅचरली सुंदर दिसणं गरजेचं. मग सिंगल प्रोटीनच्या सोबत कार्बोहायड्रेट्स पाहिजे ना, म्हणून आपली भारताची सिस्टीम किती सुंदर सांगितली होती बघा. बघा किती सुंदर सांगितली होती. इकडे बघा, नुसतं वरण घ्या असं कधीच म्हटलं नाही. वरणातून काय मिळतं, डाळीतून काय मिळतं, प्रोटीन मिळतं. पण नुसतं प्रोटीन नाही खायचं. म्हणून त्यांनी काय सांगितलं, वरण भात. बरोबर आहे. जोडी कशी, वरण भात भाजी पोळी, राईट, बरोबर. मग वरण भात का बरं खायला सांगितलं, का बरं खायला सांगितलं? तर वरणामध्ये, डाळेमध्ये लायसिन आहे, प्रोटीन लायसिन. पण या लायसिनला लक्षपूर्वक आहे का, लायसिन तेव्हाच ऍब्झॉर्ब होईल जेव्हा भातामध्ये मेथोनिन नावाचं जे अमायनो ऍसिड आहे, ते मेथोनिन आणि लायसिन जर एकत्र आलं तरच ते शरीरात ऍब्झॉर्ब होतं. किती साधी सिंपल गोष्ट आहे बघ. बघून घ्या तुम्ही. मग या ऋषीमुनी लोकांना डोकं नव्हतं सांगा, यांना कळत नव्हतं. आणि एवढं सगळं जर आम्हाला कळतंय तर रोगांमधून दुसरा रोग, रोगांमधून दुसरा रोग, रोगांमधून दुसरा रोग, औषधांमधून अजून त्याचा परिणाम, औषधांमधून अजून त्याचे साईड इफेक्ट, साईड इफेक्ट मधून अजून तिसरा रोग, तिसऱ्या साईड इफेक्ट मधून चौथा रोग, त्या चौथ्या रोगाला मारण्यासाठी पुन्हा तुमची पुढची दुसरी गोळी. हे का लागतं तुम्हाला? कशामुळे लागतं सांगा. हे याच्यासाठी आहे ना, अगोदर मन शांत पाहिजे. मन, यासाठी कधीतरी ध्यान करायला पाहिजे, यासाठी कधीतरी देवाचं नाव घ्यायला पाहिजे, याच्यासाठी सत्य ज्ञान घ्यायला पाहिजे. नाही तर काही लोक देवाचं नावही घेतील आणि देवासमोरच बोकड कापतील. मग खरंच परमात्मा कळाला का बघा तुम्हाला. म्हणून किती जेवणात आपल्या विविधता, शाकाहारामध्ये किती विविधता आहे बघा. 3 रंगाच्या भाज्या खायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्ही नुसतं प्रोटीन, नुसतं अंडे खाल्ले, नुसते चिकन खाल्लं, होऊच शकत नाही. त्यासोबत कार्बोहायड्रेट जायलाच पाहिजे. का बरं? कारण कार्बोहायड्रेट गेलं तर ग्लुकोज मधली, रक्तातली ग्लुकोज तुमचे नॉर्मल राहील, तर स्वादुपिंड त्याचं प्रोटीएसेस ते बरोबर रिलीज करेल. माझं सांगायचं काम करतो, ज्याला पटलं त्याने घ्या, ज्याला नाही पटलं त्याने सोडा. बघा तुम्ही, भाजी पोळी, वरण भात, कच्च्या भाज्या, फळं, हे का सांगितलेलं आपल्याला? भारतातला जो आहार आहे ना, हा भारतातला आहार जो घेईल त्यालाच ते पटेल. ज्याला नाही घ्यायचं सोडा, त्याने, तुमची इच्छा. बघा तुम्ही, खूप काही आहे सांगण्यासारखं. ज्यावेळेस तुम्ही असं जेवण करता की ज्याने बद्धकोष्ठताच तुम्हाला होते, आणि बद्धकोष्ठतेसाठी तुम्ही पुन्हा वरतून औषध घेतात. रेग्युलरली संडास होण्याचे लोक वरतून औषध घेतात, याचा अर्थ काय? तुम्ही चुकीचं जेवण करताय. आणि हे जे मध्ये मध्ये येणारे रिकामे लोक आहेत ना, अर्धवट ऐकणारे, यांना हे कळतच नाही का रे बाबा, हे शिबिर 2 कोटी लोकांनी केलेलं आहे. हे शिबिर जगातल्या 50 देशांमध्ये चालतं. हे शिबिर डॉक्टर, वकील, इंजिनियर इतकंच नाही, जेलमधल्या कैद्यांपासून तर आमच्या पोलिसांसाठी सुद्धा आम्ही हे शिबिर घेतले, पोलीस बांधवांसाठी. हे शिबिर विद्यार्थ्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत शिबिर घेतलेले. या शिबिराच्या माध्यमातून 50,000 लोक गोळ्यांशिवाय जगतात. हे जे सांगतात दारू प्यायला पाहिजे, मांसाहार करायला पाहिजे, अशा लोकांनी किती लोकांच्या गोळ्या सोडल्या? अरे तुमचा संसार तरी नीट करताय का दारू पिऊन तुम्ही?
हे तुम्ही म्हणू नका, तुमच्या बायकोला विचारा, तुमच्या आई बापाला विचारा की तुझ्या दारू पिण्यामुळे त्यांच्यावरती काय बीतती येते. हे अशा लोकांना कळूच शकत नाही. आणि याच्या असल्या लोकांसाठी हे सत्संग, हे शिबिर सुद्धा नाहीये. लोक तर देवाला शिव्या घालतात, मी तर कोण आहे? लोक देवाला नावं ठेवतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय सांगितलेलं आहे, अरे बाबा ते प्रोटीन पचायला पाहिजे ना, नीट व्हायला पाहिजे ना, अगोदर काय करा. अगोदर त्यांनी सांगितलेलं होतं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. अगोदर 32 वेळेला चावा. तो एक घास 32 वेळेला चावल्याच्या नंतर माझ्या मनाचं काहीच नाही रे बाबा. तो एक घास 32 वेळेला चावल्याच्या नंतरच हातात दुसरा घास घ्यायचा, तोपर्यंत त्या घासाला पकडायचं पण नाही. आणि हे कधी शक्य? हे ज्या वेळेला तुम्ही गोपाळकाला खाता, तुमच्या प्रत्येक घासामध्ये, ज्या वेळेला तुमच्या प्रत्येक घासामध्ये कच्ची भाजी, कच्च्या भाज्या असतील ना, त्याच वेळेला तुम्ही 32 वेळेला चावता. कारण चावणं कधी होतं, नुसतं जर शिजले असेल तर गपागप गिळतो आपण. समजतंय का? कच्च्या भाज्या असल्या तर चावावंच लागतं ना. आणि पूर्वीच्या काळचे लोक हेच करायचे की नाही करायचे? का पूर्वीच्या काळच्या लोकांना असले आजार नव्हते? का शुगर नव्हती? का बीपी नव्हता त्यांचा? त्याला कारण एकच आहे. कुठलं? त्याला कारण एकच आहे, शेतात जेवायचे, मातीवर जेवायचे, झाडाखाली जेवायचे. आठवा, आजही जुने लोक देवाचं नाव घेऊन जेवतात की नाही जेवत? एक घास बाजूला काढून नमस्कार करतात की नाही करत? त्यांनीच लावलेल्या शेतातल्या 4-6 भाज्या सोबत ठेवायचे की नाही ठेवायचे? बोला. एक घास शिजलेला वरण भात भाजी पोळीचा, दुसरा घास मुळा, एक घास याचा, एक घास पालकाचे पानं, एक घास याचा, एक घास काकडी, एक घास याचा, एक घास बीटचा. होतं की नव्हतं? हे माझ्या मनाचं सांगतोय मी. बघा, हेच प्रोटीन तेलबियांमधून भरपूर मिळतं. अरे साध्या साध्या गोष्टी तुम्हाला ते कळणार नाही, आणि असल्या लोकांना ते कळूच शकत नाही. बघा तुम्ही इकडे लक्ष द्या, काय सांगितलेलं आहे? सोमवार आहे, जे महादेवाकडे जाय, नारळ फोड. शनिवार आहे, हनुमानाच्या मंदिरात जा, नारळ फोड. आता तुम्ही मला सांगा, नारळ फोड, नारळ फोड, नारळ फोड काय प्रकारे व्हा? वेगवेगळ्या देवाच्या ज्याला तुम्ही मानता त्याला नारळ फोडा, काय प्रकार आहे हा? अरे हा प्रकार बिकार काही नाहीये. लक्षपूर्वक ऐका. या नारळामध्ये, या तेलबियांमध्ये, या जवसामध्ये, या बाकीच्या सगळ्या ज्या तेलबिया याच्यामध्ये ना, याच्यामधून सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात प्रोटीन भेटतं. कळतंय का? म्हणून ही भारताची जी सिस्टीम आहे ही खूप महत्वाची आहे. परवा मी सांगितलं होतं, ते झी न्यूज वरती आलं होतं की पुढे प्रोटीनसाठी किडे खावे लागतील म्हणे. किडे? काय पागलपण आहे? तुमच्या डोक्यात हे कसं टाकतायत बघा ना. या असल्या लोकांच्या डोक्यात बसवलेलं आहे. आणि मी थोडी जबरदस्ती करतो कोणाला की तुम्ही खाऊ नका म्हणून. तुमच्या मर्जीचे तुम्ही मालक आहेत. अरे तुम्ही किडेच नाही, तुम्हाला जे खायचं ते खा, पण त्याचा परिणाम खरंच शरीरावरती होतोय का नीट व्यवस्थित, हे तर तुम्ही बघा. आणि एक 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 गोष्ट तुमच्या डोक्यात अशी टाकते, बंबार्डिंग ते असं करतायत की हळूहळू हळूहळू तुमच्या डोक्यात ते पक्क बसतं की अरे नाही नाही, आपण हे असंच जेवण करायला पाहिजे, असंच खायला पाहिजे आपण सुद्धा. बघा, आता ही झी न्यूज आहे बरं का, जे जे येतं ते बरोबर आहे ना. एकदा इकडे बघून घ्या काय सांगतायत बघा. हे एकदा बघून घ्या. बघा काय सांगितलं यांनी.
यांनी सांगितलं की हे सगळं जर करायचं असेल आणि तुमचं जर का समजा प्रोटीन पाहिजे तुम्हाला, तर ते प्रोटीनसाठी तुम्हाला पुढे चालून हे किडे खावे लागणार. बघा नाही का, सगळे जगभरातले लोक किडे खातात, तुम्ही पण खा. सगळे जगभरातले लोक, मला एका जणांनी मेसेज केला होता की सगळे जगभरातले लोक किडे खातात, नॉनव्हेज खातात, मग ते काय पागल आहेत का? मी तुम्हाला एवढंच सांगतो, ते पागल आहे का शहाणे हे मला माहिती नाही. मला एवढं माहिती की आमच्या भारतातले जे ऋषीमुनी लोक होऊन गेलेले आहेत, ते नुसतं देवत शहाणे नाही, त्या शहाणपणाच्या वरती ते परमेश्वराशी, निसर्गाशी एकरूप झालेले लोक आहेत. उत्तर कोरियामध्ये किडे खातात, तुम्हाला खायचे आहेत किडे? खा. त्यांनी सांगितलं सगळेच प्राणी खातात. अरे उत्तर कोरिया आणि भारतात काही फरक आहे का नाहीये? भारतात जेवढ्या जाती आहेत ना, जेवढे धर्म आहेत तेवढे कुठेच नाहीये. पण एवढे सगळे धर्म, एवढे वेगवेगळे लोक काड्या लावण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा एकत्र राहतात. हे कशाचा परिणाम आहे? भारतीय संस्कृती आहे. अरे उत्तर कोरियात जा आणि उत्तर कोरियात जाऊन फक्त एकदा तिथं बोला काही एक पण शब्द, डायरेक्टली डोक्यात गोळी घालतात. चीनमध्ये जा ना, आणि चीनमध्ये जाऊन काही बोला, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान, इराण, इराक आहे, पॅलेस्टाईन आहे, बांगलादेश आहे, 56 राष्ट्र आहेत, पूर्ण मांसाहारी. बघा एकदा त्या मांसाहारी राष्ट्रातलं वातावरण बघा, तिथल्या बायकांना मिळणारी वागणूक बघा. तसं व्हायचंय तुम्हाला? मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. हे जे आहेत ना असे बोलणारे लोक, सगळं जग किडे खातंय, सगळं जग पाली खातंय, सगळं जग झुरळ खातंय, सगळं जग साप खातंय, सगळं जग काही सोडलं नाही खायला. मला उत्तर द्या सर्वांनी, या सगळ्या जगामध्ये किती संत ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले? किती रामदास स्वामी जन्माला आले? या सगळ्यांमध्ये बुद्ध जन्माला आले, महावीर जन्माला आले, श्रीकृष्ण जन्माला आले? मला उत्तर पाहिजे. तुकाराम महाराज जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले? बाकीचं फालतू विचार करण्याच्या अगोदर हे बघा, संस्कार आणि भारतीय संस्कृती काय बघा. हे जे नॉनव्हेज करणारे जेवढे लोक होते ना, यांचे विचार काय आहेत बघा. मारा, मारून टाका. काय करत होते? हल्ला करायचे, सगळ्या बायकांवरती बलात्कार करायचे. होतं की नव्हतं? मंदिरे पाडले होतं की नव्हतं? का बरं? बुद्धी ती. पण तेच, लक्षपूर्वक ऐका, पण तेच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्या दुसऱ्या सुभेदाराची सूनबाई आली. मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे, प्रत्येकाकडनं उत्तर पाहिजे. विचार करा, सांगा, काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? काय केलं? राजे होते ना ते, सन्मानाने पाठवलं की नाही पाठवलं सांगा मला. सत्कार करून पाठवलं की नाही पाठवलं? हा फरक आहे शाकाहार, हा फरक आहे भारतीय संस्कृती, हा फरक आहे आपल्या देशात आणि त्यांच्या देशात. मला अभिमान आहे, अभिमान. एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, असे एकमेव राजा आहे. बाकीचे सगळे राजांचे दरबार होते, दरबारामध्ये बायका नाचायच्या. होतं की नव्हतं सांगा मला? अरे ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती हल्ला केला, त्या अब्दाली पासून तर सगळ्यांपर्यंत, चंगीज खान पर्यंत एकदा बघा. हजार हजार बायका असायच्या तिथे ठेवलेल्या. मला अभिमान आहे की माझा राजा असा, एकमेव राजा असा आहे की ज्यांच्या दरबारात बायका नसलेली नाहीये, ज्यांच्या दरबारात गरीब लोक यायचे आणि डायरेक्टली राजासोबत बोलायचे. ही संस्कृती आहे. हे शिकवले जिजाऊंनी, आणि म्हणून जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी
धर्मवीर संभाजीराजे, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटे. हे या असल्या लोकांना कळणार नाही म्हणून एकदा माळ घालून बघा, एकदा खऱ्या परमेश्वराला ओळखून बघा. आणि ज्यांना हे असं वाटतं ना की ते किडे खातात, ते पाली खातात, ते झुरळ खातात, ते हे खातात, ते खातात, ते माणसाला सुद्धा खातात, कुणी जबरदस्ती केली तुम्हाला खाऊ नका म्हणून? खा. मी थोडीच म्हणतो तुम्हाला काही खाऊ नका म्हणून. खा, तुमच्या लेकराला खाऊ घाला. त्यावर प्रोटीन मिळतं बाबा, त्याच्यातून प्रोटीन. अरे खाणं 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 म्हणजे नुसतं पोट भरणं नाहीये, त्या खाण्यातून तुमचे विचार तयार होतात, त्या खाण्यातून तुमचं वागणं तयार होतं. म्हणून काय म्हटलेलं आपल्याकडे अन्नाला? परब्रह्म म्हटलेलं आहे. ते किडे शिजवून म्हणा परब्रह्म, करा दुसऱ्या प्राण्यांचे तुकडे म्हणा परब्रह्म. काही कोणाला जबरदस्ती नाही. संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले, ज्याला जे खायचं ते खा. सत्य सांगणं माझं काम आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नाही पटलं द्या सोडून. पण मी सांगतोय की जे माऊली बोलतात करून तर बघा, वागून तर बघा तसं. हे दारू पिणारे सांगतात ना, दारू पिल्याने काय होतं, दारू पिणारे लोक सुद्धा जगतात म्हणे. परवाची बातमी बघा, प्रत्येकाने वाचली असेल. दारू पिल्यामुळे बाप मारहाण करत होता आईला, पोरग पण दारू पिऊन आलेलं होतं, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होतं. पोराने डायरेक्टली बापाच्या गोळी घालून टाकली, मारून टाकली. काय झालं? पोरग गेलं जेलमध्ये, बाप मेला. काय झालं? दारूमुळे. ते प्रमाणात घ्या, नाही तर अजून तुमचं कधीतरी ओकेजनली घ्या. आणि हे होणार आहे, लक्षपूर्वक आहे का, हे होणार आहे. अंगुलीमालच्या काळामध्ये बुद्ध होते, पण जोपर्यंत अंगुलीमाल स्वतःहून गौतम बुद्धांकडे गेला नाही तोपर्यंत त्याच्या मनातले वाईट विचार गेले नाही. असे अंगुलीमाल असतील, उद्धार होण्याकरता तुम्हाला स्वतःहून जावं लागेल त्यांच्याकडे. असे हजारो महापुरुष आपल्या भारतात आहेत. एकदा जा, एकदा जा त्यांच्याकडे, नतमस्तक व्हा त्यांच्या समोर. एकदा करा प्राणायाम, करा ध्यान, एकदा भजनात तल्लीन होऊन बघा. आणि तुमची सत्सद विवेक बुद्धी जे सांगते ते तुम्ही घ्या. म्हणून फायनल काय बघितलं आज आपण, की प्रोटीन खाण्यापेक्षा प्रोटीन ऍब्झॉर्ब होणं महत्वाचं आहे. ऍब्झॉर्ब होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या, स्वादुपिंड आणि जठर. जठरातलं HCl आणि पेप्सिन गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वादुपिंडाने प्रोटीएसेस एन्झाईम रिलीज करणं गरजेचं आहे. याच्याकरता सात्विक जीवनशैली पाहिजे, सात्विक आहार पाहिजे, 6 प्रकारच्या भाज्या, 6 प्रकारच्या कच्च्या भाज्या, 3 रंगाच्या भाज्या खायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, देवाचं नाव घ्यायला पाहिजे, मन शांत पाहिजे, मानसिक ताणतणाव नाही पाहिजे. आणि याच्यासाठी ज्ञानयोगाशी जोडलेलं राहणं आवश्यक आहे. समजतंय? बाकी तुमची मर्जी. देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे योग्य वाटतं ते करत राहा. मी मात्र एकच काम करत राहील. कुठलं? तुका म्हणे शांत राहावे, जे जे होईल ते पहावे. मी आपली काडी लावून द्यायचं काम करतो. ज्याला जे वाटतं त्याने ते घ्यावं, ज्याला जे स्वीकारायचं त्याने ते करावं.
ज्याला नावं ठेवायचे त्याने नावं ठेवा, ज्याला बोलायचं त्याने बोला, ज्याला जसं जीवन जगायचं तसं जीवन जगा. 1 जून पासून आपलं ऑनलाईन शिबिर आहे. म्हणून सगळ्यात ते करा. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं हे आहे की प्रोटीन जर तुम्हाला पचावंसं वाटत असेल, ऍब्झॉर्ब व्हावंसं वाटत असेल, तर ज्ञानयोग गोपाळकाला हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ठीक है, चलो मिलेंगे फिर. और कुछ? चलो ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण इथे. रोज आपण तसं सकाळी झूम साधनेत 5:40 ते 8:30 ला भेटतोच. उद्या सुद्धा भेटूयात भस्त्रिका प्राणायाम ध्यान करण्याकरता. जय गुरुदेव. चलो मिलेंगे फिर. आनंदी रहा, उत्साही रहा, सर्वांवर प्रेम करत रहा आणि सात्विक आहार घ्या. तुम्हाला त्याच्यातून प्रोटीन 100% मिळणारच आहे. थोड्या वेळाने मी युट्यूबवरती हा सत्संग टाकेल. तो युट्यूबचा सत्संग जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा, म्हणजे हे खरे विचार सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव, जय जिजाऊ, जय शिवराय. आ आ आ आ आ आ.